हॅलो एव्हरीवन, द विजय अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर फोर्थ इयर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग 2019 पॅटर्नचा जो सब्जेक्ट आहे तुमचा डिझाईन अँड ॲनालिसिस ऑफ अल्गोरिदम्स, तर याचा युनिट नंबर 1चा जो वन शॉट व्हिडिओ होता तो मी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला होता. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमचं जे युनिट नंबर 2 आहे इनसेम एक्झामसाठी ते युनिट नंबर 2 पूर्ण कव्हर करणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुमचे जितके पण मित्र असतील त्यांच्यासोबत नक्कीच शेअर करा, कारण आता 25 तारखेला तुमचा पहिलाच पेपर हा डिझाईन अँड ॲनालिसिस ऑफ अल्गोरिदमचा आहे. तर याच्या थ्रू तुम्हाला खूप मदत होईल, म्हणून तुमच्या मित्रांसोबत नक्कीच शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. तर व्हिडिओला सुरुवात करूयात. तुमचा जो युनिट नंबर 2 आहे ॲनालिसिस ऑफ अल्गोरिदम्स अँड कॉम्प्लेक्सिटी थेअरी, तर याच्याबद्दल आपण आज सगळे जे तुमचा सिलेबस आहे तो सगळा सिलेबस कव्हर करणार आहोत वन बाय वन. तर तुम्हाला शॉर्ट नोट काढायचे असतील तर काढू शकता तुम्ही. प्रत्येक टॉपिकवरती काय करायचं आहे, फक्त तुमचे जे पॉईंट्स असतात त्याच्यामधून काही इम्पॉर्टंट असेल ते तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचे आहेत, कारण याच्यावरती जास्त करून थेअरी क्वेश्चन येतात किंवा प्रूफ करायला या युनिटमधून विचारलं जातं. तर तुम्हाला ते आलं पाहिजे, म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, मी जे पण सांगेल इथे एक्सप्लेन करेल त्याच्यामधून इम्पॉर्टंट फक्त पॉईंट काय करायचे आहेत तुम्हाला लिहायचे आहेत, हेडिंग लिहून घ्यायचे आहे. नंतर तुम्हाला रिव्हिजन द्यायला इझी होईल. तर युनिट नंबर 2 जो आहे तुमचा ॲनालिसिस ऑफ अल्गोरिदम अँड कॉम्प्लेक्सिटी थेअरी, याच्यामध्ये कोणकोणते टॉपिक्स तुम्हाला करायचे आहेत, तर पूर्ण सिलेबस हा 4 पार्टमध्ये डिवाइड होतो. तर सगळ्यात पहिला जो पार्ट आहे तुमचा ॲनालिसिस ऑफ अल्गोरिदमचा आहे तो त्याचे बेसिक्स कन्सेप्ट जे असतात ते सगळे आपल्याला कव्हर करायचे आहेत. त्यानंतर दुसरा आहे तो असिम्प्टोटिक नोटेशन्स आपल्याला बघायचे आहेत. याच्यावरती सगळ्यात जास्त क्वेश्चन्स जे आहेत ते तुम्हाला विचारले गेलेले आहेत PYQजमध्ये, म्हणून हा सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे या युनिटचा. त्यानंतर तिसरा जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम बघायचे क्लासिफिकेशनचे आपल्याला, पॉलिनॉमियल आणि नॉन पॉलिनॉमियल. तर हे 2 टॉपिक आहेत जे आपल्याला करायचे आहेत. त्यानंतर कॉम्प्लेक्सिटी थेअरी हा युनिट नंबर तुमचा 2 जो आहे याचा दुसरा पार्ट आहे, मेन पार्ट. तर याच्यामध्ये NP, NP कम्प्लीट आणि NP हार्ड हे प्रॉब्लेम्स आपल्याला काय करायचे डिटेलमध्ये बघायचे आहेत. तर याच्यामध्ये पण तुम्हाला खूप जास्त क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत PYQजवरती. तर अशा करून आपण हे सगळे जे टॉपिक्स आहेत हे वन बाय वन काय करणार आहोत, डिस्कस करणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सगळ्यात पहिला जो टॉपिक येतो या युनिटचा तो आहे इनपुट साईज आणि डेफिनेशन आणि इम्पॉर्टन्स आपण त्याचं बघणार आहोत. तर इनपुट साईज म्हणजेच काय याच्याबद्दल आपण आता बघणार आहोत. बिफोर ॲनालायझिंग अँड अल्गोरिदमला ॲनालाइज करायच्या आधी वी फर्स्ट नीड टू नो हाऊ मच डेटा द अल्गोरिदम हॅज टू प्रोसेस. तर आपल्याला माहिती पाहिजे की अल्गोरिदमला किती डेटा तिथे लागेल प्रोसेस करण्यासाठी. तर धिस इज कॉल्ड द इनपुट साईज. म्हणजेच काय, जेव्हा आपण अल्गोरिदमला इनपुट देत असतो त्या इनपुटची साईज किती पाहिजे, किती डेटा आपल्याला अल्गोरिदमला द्यायचा आहे प्रोसेस करण्यासाठी, त्यालाच आपण इनपुट साईज असं बोलतो. द इनपुट साईज इज युज्युअली रिप्रेझेंटेड बाय n. तर n ने आपण काय करत असतो, इनपुट साईज तुमची रिप्रेझेंट तिथे करत असतो. इन सिम्पल वर्ड्स बघायचं झालं तर इनपुट साईज इज द अमाऊंट ऑफ डेटा गिवन टू द अल्गोरिदम फॉर प्रोसेसिंग. तर प्रोसेसिंगसाठी आपण जो पण डेटा अल्गोरिदमला देत असतो त्या अमाऊंट ऑफ डेटाला आपण इनपुट साईज अशी बोलत असतो आणि ती n ने आपण डिनोट करतो. द लार्जर द इनपुट साईज, जर तुमची इनपुट साईज जास्त असेल तर तुमच्या अल्गोरिदमला वर्क करायला जास्त टाईम पण लागेल तिथे, आणि त्याच्यामध्ये जास्त वर्क पण त्याला करावं लागेल. तर या गोष्टी तुम्हाला लक्षात पाहिजे. जशी जशी तुमची इनपुट साईज जास्त होत जाईल तसं तसंच वर्क करायला त्याला जास्त प्रॉब्लेम येईल आणि टाईम पण तेवढाच जास्त लागेल. तर रिअल लाईफ एक्झाम्पल बघायचं झालं तर इमॅजिन यू आर सर्चिंग फॉर अ स्टुडंट्स नेम. तर तुम्ही एका स्टुडंटचं नेम तिथे सर्च करत आहात. सर्चिंग इन अ क्लास ऑफ 10 स्टुडंट इज क्विक. जर तुम्ही 10 स्टुडंटच्या क्लासमध्ये जर एखादा स्टुडंट सर्च करत असाल तर ते खूप लवकर होईल. पण तेच जर तुम्ही एका स्टुडंटचं नेम जर तुम्ही 10 लाख स्टुडंटमध्ये तुम्ही जर डेटाबेसमध्ये जर तुम्ही सर्च करत असाल तर त्याच्यासाठी खूप जास्त टाईम लागतो. तर इथे 10 बघायचं झालं तर याच्यासाठी इनपुट साईज जी आहे तुमची ती स्मॉल असते, आणि 10 लाख जर बघायचं झालं तर याच्यासाठी इनपुट साईज खूप जास्त असते, लार्ज असते. दिस शोज दॅट रनिंग टाईम डिपेंड्स ऑन द इनपुट साईज. जो तुमचा अल्गोरिदम असतो त्याचा जो रनिंग टाईम असतो तो कशावरती डिपेंड करतो, तुमच्या इनपुट साईजवरती. जर कमी असेल तर लवकर तुमचा अल्गोरिदम प्रोसेस होईल, आणि जास्त असेल तर त्याला तेवढाच टाईम पण लागेल. तर हे झालं इनपुट साईजबद्दल. आता याच्यावरती ही इनपुट साईज जी असते ही का इम्पॉर्टंट आहे, तर तुमची जी टाईम कॉम्प्लेक्सिटी असते, टाईम कॉम्प्लेक्सिटी इज ऑलवेज रिटन ॲज अ फंक्शन ऑफ इनपुट साईज. तर इनपुट साईजवरती तुमची जी टाईम कॉम्प्लेक्सिटी असते ती लिहिली जाते किंवा काढली जाते.
तर तुम्ही एक्झाम्पलमध्ये बघू शकता, की आपण अशा प्रकारे काय करत असतो, तुमचे जे टाईम कॉम्प्लेक्सिटी असतो ती आपण डिनोट करत असतो एनच्या फॉर्ममध्ये. एन काय शो करते इथे तुमची इनपुट साईज. मग तो 0 असो किंवा 0n² असो किंवा 0 log n असो, तर n काय करतो तुमचा इनपुट साईज काय करत असतो तिथे रिप्रेझेंट करत असतो. आता स्मॉल वर्सेस लार्ज इनपुट साईज बघायचं झालं तर फॉर अ स्मॉल इनपुट साईज काय होत असते तिथे तुमचा जो अल्गोरिदम असतो तो काय होतो तुमचा लवकर तिथे फिनिश होतो. आणि द डिफरन्स बिटवीन इफिशियंट अँड इनइफिशियंट अल्गोरिदम्स बिकम्स क्लिअर ओनली वेन इनपुट साईज इज व्हेरी लार्ज. तर व्हेरी लार्ज असेल तुमची इनपुट साईजवरती डिपेंड करतं की तुमचा जो अल्गोरिदम आहे तो इफिशियंट राहील की अनइफिशियंट तिथे राहील. एक्झाम्पल बघायचे झाले इनपुट साईजचे तर तुम्ही इथे बघू शकता एक्झाम्पल ऑफ इनपुट साईज. तर प्रॉब्लेम आणि इनपुट साईज. तर ॲरे जो आहे तुमचा त्याच्यामध्ये नंबर ऑफ एलिमेंट्स राहतात, त्याच्यावरती काय असतं तुमचं इनपुट साईज असते. त्यानंतर लिंक लिस्ट जी असते त्याच्यामध्ये नंबर ऑफ नोड्स तुम्ही काय करत असता इनपुट साईज देत असता. त्यानंतर ग्राफ जो असतो त्याच्यामध्ये नंबर ऑफ व्हर्टायसेस व्ही आणि एजेस ई, तर याच्यावरती इनपुट साईज असते तुमची. त्यानंतर मॅट्रिक्स बघायचं झालं तर त्याच्यामध्ये रोज आणि कॉलम्सवरती डिपेंड असतं. स्ट्रिंग जी झाली तुमची त्याच्या स्ट्रिंग जी असते त्याच्यामध्ये नंबर ऑफ कॅरेक्टर्स असतात आणि इंटिजर नंबर जो असतो त्याच्यामध्ये नंबर ऑफ डिजिट्स तुमचे असतात. तर अशा प्रकारे तुमची जी इनपुट साईज आहे ही वर्क करत असते तुमच्या अल्गोरिदम्समध्ये. तर अल्गोरिदम्समध्ये इनपुट साईज ही खूप इम्पॉर्टंट असते तुमच्या टाईम कॉम्प्लेक्सिटीमध्ये काढण्यासाठी. तर ही झाला पहिला टॉपिक. आता दुसरा टॉपिक जो आहे हा थोडा इम्पॉर्टंट आहे, याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो तुमच्या इनसेम एक्झामसाठी. तर दुसरा जो टॉपिक आहे तो आहे बेस्ट केस, वर्स्ट केस आणि ॲव्हरेज केस ॲनालिसिस. तर हे सगळे टाईम कॉम्प्लेक्सिटी आहेत जे आपल्याला बघायचे आहेत. द रनिंग टाईम ऑफ अल्गोरिदम डज नॉट ऑलवेज रिमेन्स द सेम. इट डिपेंड्स ऑन इनपुट डेटा. तर इनपुट साईज किंवा इनपुट डेटावरती काय असतो तुमचा जो अल्गोरिदमचा रनिंग टाईम असतो तो डिपेंड असतो. तो कोणत्याही अल्गोरिदमसाठी तुमचा जो रनिंग टाईम असतो तो सेम नसतो फॉर द सेम इनपुट साईज. तर ॲन अल्गोरिदम मे रन फास्टर ऑर स्लोअर डिपेंडिंग ऑन व्हेअर द रिक्वायर्ड डेटा इज लोकेटेड ऑर हाऊ द इनपुट इज अरेंज. तर तुमचा जो इनपुट असेल तो कसा लोकेट केला गेला आहे, तुमचा डेटा कसा लोकेट केला गेला आहे आणि तुमची इनपुट साईज जी आहे ती कशी अरेंज केली गेलेली आहे त्याच्यावरती तुमचा जो रनिंगचा स्पीड आहे तो फास्ट आहे का स्लो आहे हे डिपेंड करत असतं. टू ॲनालाइज धिस, तर हे सगळं ॲनालाइज करण्यासाठी आपण काय केलेलं आहे इथे 3 डिफरंट केसेस इथे काढलेल्या आहेत तुमच्या अल्गोरिदमला ॲनालाइज करण्यासाठी. तर सगळ्यात पहिली जी आहे ती बेस्ट केस आहे. त्याच्यामध्ये मिनिमम टाईम लागतो तुमच्या अल्गोरिदमला प्रोसेस करण्यासाठी. त्यानंतर वर्स्ट केस आहे त्याच्यामध्ये मॅक्झिमम टाईम लागतो तुमच्या अल्गोरिदमला प्रोसेस करण्यासाठी. त्यानंतर ॲव्हरेज केस आहे ते काय होतं एक्सपेक्टेड टाईम जो असतो त्याच्यामध्ये काय होतं तुमचा अल्गोरिदम रन करतो. तर अशा प्रकारे 3 केस आपल्याला या बघायच्या आहेत डिटेलमध्ये. तर सगळ्यात पहिली जी केस आहे तुमची बेस्ट केस ॲनालिसिस येतं. तर बेस्ट केसमध्ये सगळ्यात कमी टाईम लागतो तुमच्या अल्गोरिदमला टास्क परफॉर्म करण्यासाठी. द बेस्ट केस इज अ सिच्युएशन इन विच अल्गोरिदम टेक्स मिनिमम टाईम टू कम्प्लीट इट्स टास्क. तर तुमच्या अल्गोरिदमला जो पण टास्क दिलेला असेल तो जर सगळ्यात कमी टाईममध्ये होत असेल, मिनिमम टाईममध्ये होत असेल तर त्याला आपण बेस्ट केस असं बोलणार. इट ऑकर्स वेन द इनपुट इज द मोस्ट फेवरेबल कंडिशन. जर तुमचा इनपुट जर सगळ्यात चांगल्या कंडिशनमध्ये असेल आणि त्याच्यात कमी टाईम लागत असेल तुमच्या अल्गोरिदमला तर त्याला आपण मोस्ट फेवरेबल कंडिशन असं बोलतो. आता याचं एक्झाम्पल बघायचं झालं तर इन अ लिनियर सर्च इफ द रिक्वायर्ड एलिमेंट इज अ प्रेझेंट ॲट द फर्स्ट पोझिशन. तुमचा रिक्वायर्ड एलिमेंट जो असेल तुम्हाला जो पण सर्च करायचा असेल तो जर लिनियर सर्चच्या थ्रू जर तुम्ही जात असाल आणि तो पहिल्याच पोझिशनवरती जर तुम्हाला भेटला, द सर्च फिनिशेस इमिडिएटली. तर तुमचा जो पण सर्चिंगची मेथड असेल ती काय होईल इमिडिएटली तिथे फिनिश होईल. जसं की इथे ॲरे घेतलेला आहे आपण आणि त्याच्यामध्ये काही व्हॅल्यू स्टोअर आहेत 10, 20, 30, 40 आणि 50. तर याच्यामधून आपल्याला जर 10ला सर्च करायचं असेल, आयटम 10ला जर आपल्याला सर्च करायचं असेल तर फक्त आपण काय करणार एका कंपॅरिझनमध्ये आपलं काम होऊन जाईल कारण तो फर्स्ट इंडेक्सवरतीच अवेलेबल असेल. तर याच्यासाठी आपल्याला सगळ्यात कमी टाईम लागेल म्हणजेच बेस्ट केस ॲनालिसिस इथे होईल. तुमची जी कॉम्प्लेक्सिटी असेल ती पहिल्याच इंडेक्सवरती आपल्याला भेटेल. तर काय होईल त्याची टाईम कॉम्प्लेक्सिटी आपल्याला आणि n काय असेल तुमचा 1 असेल म्हणून इथे O1 आपल्याला टाईम कॉम्प्लेक्सिटी इथे भेटेल. तर बेस्ट केस ॲनालिसिसमध्ये तुम्हाला मिनिमम टाईम लागतो तुमच्या टास्कला परफॉर्म करण्यासाठी अल्गोरिदममध्ये. त्यानंतर दुसरं आहे तर वर्स्ट केस ॲनालिसिस. आता वर्स्ट केस ॲनालिसिस म्हणजे काय, वर्स्ट केस इज द सिच्युएशन इन विच अल्गोरिदम टेक्स मॅक्झिमम टाईम टू कम्प्लीट इट टास्क. तर तुमच्या अल्गोरिदमला जे पण टास्क दिलेलं असेल
ते टास्क कंप्लीट करण्यासाठी मॅक्झिमम टाईम जेव्हा लागेल तेव्हा आपल्याला कळेल की तिथे वर्स्ट केस ॲनालिसिस आहे. इट ऑकर्स व्हेन इनपुट इज द लीस्ट फेवरेबल कंडिशन. म्हणजेच काय, तुमचा जो इनपुट असेल तो खूप जास्त असेल आणि तुम्हाला जर त्याच्यामध्ये खूप जास्त टाईम लागत असेल तुमच्या अल्गोरिदमला प्रोसेस करण्यासाठी, तर त्या कंडिशनला आपण लीस्ट फेवरेबल कंडिशन असं बोलेल. आता एक्झाम्पल बघायचं झालं तर लिनियर सर्चच आपण घेतलेला आहे आणि तुमचा जो पण एलिमेंट तुम्हाला सर्च करायचा असेल तो जर लास्ट पोझिशनवरती असेल किंवा ॲरेमध्ये जर तिथे प्रेझेंटच नसेल, तर तुम्ही काय करणार, एव्हरी एलिमेंट मस्ट बी चेक. तुम्हाला ॲरेमधले सगळे एलिमेंट तिथे वन बाय वन लिनियर सर्च थ्रू तिथे सिलेक्ट करावं लागतील, चेक करावं लागतील. तर इथे तुम्ही एक्झाम्पलमध्ये बघू शकता की ॲरे आहे, त्याच्यामध्ये सगळे एलिमेंट्स आहेत आणि तुम्हाला जर 50ला सर्च करायचं असेल तर 50 हा लास्ट एलिमेंट आहे. तर त्याला काय करावं लागेल, पहिलेपासून सगळे एलिमेंट्स इथे वन बाय वन चेक करावं लागतील आणि नंतर तो 50पर्यंत येईल. तर सगळ्यात जास्त टाईम लागेल इथे अल्गोरिदमला प्रोसेस करण्यासाठी. म्हणून ही काय झाली, तुमची वर्स्ट केस ॲनालिसिस झाली. त्यानंतर जर एलिमेंट तुम्हाला 60 जर इथे सर्च करायचा असेल तर 60 ॲरेमध्ये प्रेझेंटच नाही आहे, तर तो कसा करेल? तर आधी तो सगळे एलिमेंट्स इथे चेक करेल आणि त्याच्यानंतर सांगेल की तिथे एलिमेंट अवेलेबल नाही आहे. तर या केसमध्ये पण त्याला सगळे एलिमेंट काय करावं लागतील, प्रोसेस करावं लागतील. तर इथे पण खूप जास्त टाईम त्याचा जाईल. द अल्गोरिदम कम्पेअर्स ऑल 5 एलिमेंट्स. तर त्याला सगळे एलिमेंट्स हे कम्पेअर करावं लागतील. तर याच्यासाठी काय असतं की याची जी टाईम कॉम्प्लेक्सिटी आहे ती 0 येते. तर वरती डिपेंड करेल की तुमचं जे पण हे असेल, इनपुट साईज असेल, त्याच्यावरती वर्स्ट केस ॲनालिसिस तुम्हाला तिथे भेटेल आणि मॅक्झिमम टाईम याच्यामध्ये तुम्हाला लागतो अल्गोरिदमला प्रोसेस करण्यासाठी, तिथले तुमचे जे टास्क असेल ते कंप्लीट करण्यासाठी. त्यानंतरची तिसरी जी केस येते ती आहे ॲव्हरेज केस ॲनालिसिस. आता ॲव्हरेज केस ॲनालिसिसमध्ये काय आहे, ॲव्हरेज केस ॲनालिसिस रिप्रेझेंट द एक्सपेक्टेड रनिंग टाईम ऑफ द अल्गोरिदम ओव्हर ऑल पॉसिबल इनपुट्स. तर तुमच्याकडे जे पण इनपुट्स असतील त्याच्यामधून तुम्हाला एक्सपेक्टेड रनिंग टाईम जिथे भेटेल त्यालाच आपण ॲव्हरेज केस ॲनालिसिस असं बोलतो. म्हणजेच तुम्हाला जर वाटत असेल की इतक्या इतक्या स्टेप्समध्ये आपल्याला सोल्युशन भेटेल, तर तो काय झाला, तुमचा ॲव्हरेज केस ॲनालिसिस असा झाला. इट शोज द टायपिकल परफॉर्मन्स ऑफ द अल्गोरिदम. आणि हा टायपिकल परफॉर्मन्स शो करतो तुमच्या अल्गोरिदमचा. एक्झाम्पलमध्ये बघायचं झालं तर सेम लिनियर सर्चचा आपण एक्झाम्पल घेतलेला आहे. इथे ॲरे घेतलेला आहे, त्याच्यामध्ये काही एलिमेंट्स आहेत आणि तुम्हाला 30 तिथे काय करायचं आहे, सर्च करायचं आहे. तर 30 एकदम मिडलला आहे, त्याच्यासाठी जास्त टाईम पण नाही लागणार तुम्हाला आणि कमी टाईम पण नाही लागणार. ती काय झाली, तुमची ॲव्हरेज केस झाली. म्हणजेच इफ एलिमेंट इज इक्वली लाईकली टू बी ॲट एनी पोझिशन इट इज युजली फाउंड समवेअर इन अ मिडल. तर मिडलला तुम्हाला तो एलिमेंट भेटत आहे, म्हणून ॲप्रॉक्सिमेटली तुम्हाला n/2 कंपॅरिझन्स इथे कराव्या लागतील. तर n/2 जेव्हा पण येईल तेव्हा ॲव्हरेज केस ॲनालिसिस आपलं राहील. तर टाईम कॉम्प्लेक्सिटी तुमची याच्यामध्ये पण काय होईल, O अशी राहील. तर टाईम कॉम्प्लेक्सिटी ही जी असते ही आपण नेहमी वर्स्ट केस ॲनालिसिसच्या बेसिसवरती काढत असतो. तर अशा ज्या तीन डिटेलमध्ये आपल्याला केस बघायच्या होत्या त्या टाईम कॉम्प्लेक्सिटीच्या आपण बघितलेल्या आहेत. तर याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो तुमच्या इनसेम एक्झामसाठी. तर हे तुम्हाला प्रॉपर डेफिनेशन आणि एक्झाम्पल थ्रू तिथे एक्सप्लेन करता आलं पाहिजे. त्यानंतर सॉल्व एक्झाम्पल बघायचे झाले याच्यावरती, तर इथे तुम्ही बघू शकता तुमचा जो लिनियर सर्च अल्गोरिदम आहे त्याच्यामध्ये हे एक एक्झाम्पल आहे. तर हे जे एक्झाम्पल आहे इथे आपण काय केलेलं आहे, लिनियर सर्च घेतलेला आहे इंटिजरमध्ये. त्यानंतर इथे आपण ॲरे डिक्लेअर केला आहे आणि त्याच्यामध्ये इंट n दिलेला आहे. तर n काय असते, तुमची इनपुट साईज असते. इथे आयटम आपल्याला सर्च करायचा आहे. त्यानंतर इथे आपण इंट आय दिलेला आहे. फॉर लूप इथे घेतलेली आहे. फॉर लूपमध्ये आपण काय करत आहे, i=0 आहे इनिशियली. त्यानंतर आयला काय करत आहे आपण, आय जर n पेक्षा जर कमी असला तर तिथे आपण काय करणार, इन्क्रीमेंट करणार. तर ही कंडिशन आपण चेक करणार प्रत्येक एका लूप नंतर. इथे आपण इफ कंडिशन दिलेली आहे, तुमचा जो आय आहे तो इक्वल आहे का तुमच्या आयटमला, म्हणजे तुमचा जो पण व्हेरीफाय करायचा असेल तुम्हाला तो एलिमेंटच्या इक्वल आहे का ते चेक करणार. आणि इथे रिटर्न दिलेला आहे, त्यानंतर रिटर्न -1 आपण इथे केलेला आहे. तर तुमची जी पण बेस्ट केस असेल त्याच्यामध्ये काय होईल, तुमचा जो पण ॲरे तुम्ही घेतलेला असेल इथे तुम्ही काय केलं, इथे ॲरे डिक्लेअर केलेला आहे. तर इथे पण तुमचा समजा हा ॲरे तुम्ही घेतलेला आहे सपोज, आणि ॲरेमध्ये तुम्ही काय केलेलं आहे, 5 व्हॅल्यूज इथे स्टोअर केलेल्या आहे आणि तुम्हाला 10 काय करायचं आहे, तिथे फर्स्ट एलिमेंट काय करायचं आहे, तुम्हाला 10ला सर्च करायचं आहे. तर लिनियर सर्चमध्ये काय होईल, द एलिमेंट इज फाउंड ॲट अ फर्स्ट पोझिशन. तर फर्स्ट पोझिशनमध्येच तुम्हाला काय होईल, तो एलिमेंट इथे भेटेल. तर तुम्हाला कंपॅरिझन्स किती लागल्या, तिथे 1 लागल्या, म्हणून याची बेस्ट केस
बेस्ट केस कॉम्प्लेक्सिटी काय झाली O1. तर हे झालं बेस्ट केसचं. आता याच एक्झाम्पलमध्ये जर वर्स्ट केसचं आपण बघायला गेलो तर सपोज आता ॲरे तुम्ही हा घेतला आहे आणि याच्यामध्ये तुम्ही काय करताय 50 किंवा 60 हा एलिमेंट तुम्ही सर्च करताय. आता 50 हा एलिमेंट्स इथे अवेलेबलच नाही आहे, तर तो काय करेल इथे सगळे जे तुमचे 1 बाय 1 काय करेल चेक करेल लिनियर सर्चमध्ये, आणि 60 तुमचा अवेलेबलच नाही आहे आणि 50 हा लास्टला अवेलेबल आहे. तर द अल्गोरिदम चेक्स एव्हरी एलिमेंट, तर अल्गोरिदमला या एलिमेंटपर्यंत पोहोचण्यासाठी किंवा हा एलिमेंट चेक करण्यासाठी तो काय करेल पूर्ण जे एलिमेंट्स असतील तुमचे ते 1 बाय 1 काय करेल चेक करेल. तर तुमच्या कंपॅरिजन्स इथे किती येतात n येतात, म्हणून तुमची वर्स्ट केस कॉम्प्लेक्सिटी काय होते O(n). तर अशा प्रकारे तुम्हाला हे काढायचं आहे. त्यानंतर ॲव्हरेज केसमध्ये काय आहे की सपोज तुम्ही हा ॲरे घेतलेला आहे आणि ॲरेमध्ये काही एलिमेंट्स आहेत आणि तुम्हाला 30 तिथे सर्च करायचं आहे. तर 30 काय होईल तुम्हाला मिडलला भेटेल. तर मिडलमध्ये भेटलं म्हणजेच तुमची जी ॲव्हरेज कंपॅरिझन येईल ती काय येईल n/2 येईल. तर n/2 येईल म्हणून आपण जेव्हा आपण कॉम्प्लेक्सिटी काढत असतो टाईम कॉम्प्लेक्सिटी, त्याच्यामध्ये आपण काय करतो तुमचे जे पण कॉन्स्टंट फॅक्टर्स असतात ते काय करत असतो आपण रिमूव्ह करत असतो किंवा इग्नोर करत असतो तुमचे टाईम कॉम्प्लेक्सिटी दाखवण्यासाठी. तर तुमची इथे बघायचं झालं तर टाईम कॉम्प्लेक्सिटी काय येईल O(n/2). तर याच्यामधून कॉन्स्टंट आपला 2 येतो, तर 2ला आपण काय करतो इग्नोर करतो, म्हणून टाईम कॉम्प्लेक्सिटी काय येईल इथे ॲव्हरेज केसची टाईम कॉम्प्लेक्सिटी येईल O(n). तर अशा प्रकारे टाईम कॉम्प्लेक्सिटी आपण इथे काढत असतो. तर हे झालं कंप्लीट एक्झाम्पल तुमचं. तर त्याच्यानंतर तिसरा जो टॉपिक येतो या युनिटचा तो आहे काउंटिंग डॉमिनंट ऑपरेटर्स. तर याच्याबद्दल आपल्याला आता बघायचं आहे. व्हेन ॲनालायझिंग अँड अल्गोरिदम वी डू नॉट काउंट एव्हरी ऑपरेशन. तर जेव्हा आपण अल्गोरिदमला ॲनालाइज करत असतो तेव्हा आपल्याला कोणतंही तिथे वी डू नॉट काउंट एव्हरी ऑपरेशन, तर आपण तिथे सगळे जे ऑपरेशन्स असतो ते काउंट नाही करत. इन्स्टेड वी काउंट ओनली द ऑपरेशन दॅट इज एक्झिक्युटेड द मॅक्झिमम नंबर ऑफ टाइम्स. तर आपण कोणते ऑपरेशन्स तिथे काउंट करत असतो जे सगळ्यात जास्त काय होईल तिथे सगळ्यात जास्त टाइम्स एक्झिक्यूट झालेले असतील तेच आपण इथे काउंट करत असतो. बिकॉज इट हॅज द ग्रेटेस्ट इफेक्ट ऑन द अल्गोरिदम्स रनिंग टाईम. तर जेवढ्या टाइम्स ते एक्झिक्यूट झालेले असतील तेच काय करतील तुमच्या अल्गोरिदमचा जो रनिंग टाईम असेल त्याच्यावरती इफेक्ट देईल, म्हणून आपण ते काय करत असतो तिथे काउंट करत असतो. धिस ऑपरेशन इज कॉल्ड डॉमिनंट ऑपरेटर. तर याच ऑपरेशनला आपण काय करत असतो डॉमिनंट ऑपरेटर असं बोलतो, त्यालाच आपण बेसिक ऑपरेशन असं पण बोलतो. तर तुमचा जो पण अल्गोरिदम असेल त्याच्यामध्ये जर एखादी कंडिशन असेल जी सगळ्यात जास्त मॅक्झिमम नंबर ऑफ टाइम्स काय करत असेल एक्झिक्यूट करत असेल तर तीच आपण काय करणार फक्त तिथे काउंट करणार, आणि त्यालाच आपण काउंटिंग डॉमिनंट ऑपरेटर असं बोलतो. इन सिम्पल वर्ड बघायचं झालं तर तेच आहे की डॉमिनंट ऑपरेटर जो असतो तुमचा तो काय असतो ऑपरेशन दॅट इज एक्झिक्युटेड मोस्ट फ्रिक्वेंटली इन द अल्गोरिदम. अल्गोरिदममध्ये मोस्ट फ्रिक्वेंटली जे पण तुमचे ऑपरेशन्स एक्झिक्यूट झालेले असतील अँड डिटरमाइन्स इट्स टाईम कॉम्प्लेक्सिटी, आणि ते काय करतं डिटरमाइन करतं तुमच्या अल्गोरिदमची टाईम कॉम्प्लेक्सिटी, म्हणून आपण ते काय करत असतो तिथे काउंट करत असतो. तर त्यालाच आपण डॉमिनंट ऑपरेटर असं बोलतो. रिअल लाईफ एक्झाम्पल बघायचं झालं तर इमॅजिन अ फॅक्टरी व्हेअर मेनी वर्कर्स आर डुईंग डिफरंट जॉब. तर तुमच्या फॅक्टरीमध्ये जर वेगवेगळे वर्कर्स तिथे वेगवेगळ्या जॉब्स करत आहे. 1 वर्कर पॅक्स 10 बॉक्सेस, एक वर्कर तिथे 10 बॉक्सेस तिथे पॅक करत आहे. दुसरा वर्कर जो आहे तो 5 बॉक्सेस तिथे चेक करत आहे. त्यानंतर 1 वर्कर काय करत आहे असेंबल करत आहे 10,000 बॉक्सेसला. द वर्कर असेंबलिंग 10,000 बॉक्सेस कॉन्ट्रीब्यूट द मोस्ट टू द टोटल वर्क. तुमचं जे पण टोटल वर्क असेल त्याच्यामधून 10,000 बॉक्सेस जो असेंबल करतो तुमचा वर्कर त्याच्यावरती जास्त फोकस केला जातो, कारण तो सगळ्यात जास्त कॉन्ट्रीब्यूट करत आहे त्या वर्कमध्ये. सिमिलरली इन अल्गोरिदम द ऑपरेशन्स सिमिलरली अल्गोरिदममध्ये तुमचं जे पण ऑपरेशन असेल जो सगळ्यात जास्त रिपीट होत असेल किंवा जास्त वर्क करत असेल त्यालाच आपण काय करत असतो तिथे काउंट करत असतो. तर त्यालाच आपण काय करतो डॉमिनंट ऑपरेटर असं बोलतो. तर हा झाला आयडिया याच्या मागचा. तर याचं एक्झाम्पल बघायचं झालं तर तुम्ही लिनियर सर्चचं बघू शकता. फॉर लूप घेतलेला आहे आपण इथे आणि फॉर लूपला काय करत आहे आपण इथे डिक्लेअर केलेलं आहे. त्याच्यानंतर i=0 केलेला आहे इनिशियली. त्यानंतर एक कंडिशन दिलेली आहे की आय हा स्मॉलर असला पाहिजे तुमच्या एनपेक्षा आणि आयला इन्क्रीमेंट करत आहोत. तर ही आपण एक फॉर लूप दिलेली आहे. त्यानंतर इफ कंडिशन दिलेली आहे, तुमचा जो पण ॲरेमधला एलिमेंट असेल तो जर इक्वल टू असेल तर आपण काय करणार रिटर्न करणार. द डॉमिनंट ऑपरेटर काय असेल तुमचा इथे AI असेल इज इक्वल्स टू आयटम. तर ही कंडिशन जी आहे तुमची ती काय असेल तिथे
सगळ्यात जास्त रिपीट झालेली असेल तुमच्या या सगळ्या प्रोग्राममध्ये. तर तुम्ही काय करत असता, ही जी लूप असते ही रन होत असते. त्यानंतर ही जी कंडिशन असेल, ही कंडिशन काय करेल, तुमचे जो ॲरे आहे त्याच्यातले जे आयटम आहे तो काय करेल, सगळ्यासोबत कंपॅरिझन करेल. तर करण्यासाठी तो काय करेल, लूप जेव्हा रन होते तेव्हा काय करते, एक कंडिशन रन झाली की दुसरी चेक करते, त्यानंतर तिसरी चेक करते. तर अशा प्रकारे मल्टिपल टाइम्स काय करेल, ही जी तुमची कंडिशन आहे ही चेक केली जाईल. तर जी पण कंडिशन जास्त वेळा तिथे वर्क करेल तुमच्या अल्गोरिदममध्ये तीच आपण काउंट करत असतो आणि त्यालाच आपण काय करतो, डोमिनंट ऑपरेटर असं बोलतो. तर या एक्झाम्पलमध्ये तुमचा डोमिनंट ऑपरेटर जो आहे तो हा आहे. बिकॉज दिस कंपॅरिझन इज रिपीटेड फॉर एव्हरी एलिमेंट. तर प्रत्येक एलिमेंटसाठी काय करेल, ही जी कंडिशन आहे तुमची ती कंपॅरिझन काय असेल, रिपीटेड असेल. द नंबर ऑफ कंपॅरिझन डिटरमाइन्स द टाइम कॉम्प्लेक्सिटी. तर नंबर ऑफ कंपॅरिझन जितके असतील तुमच्या ते काय करतं, डिटरमाइन करतं तुमच्या टाइम कॉम्प्लेक्सिटीला. जसं की बेस्ट केस असेल तर एकच कंपॅरिझन होईल, वर्स्ट केस असेल तर n कंपॅरिझन्स होतील आणि ॲव्हरेज केस असेल तर n/2 कंपॅरिझन्स होतील. तर अशा प्रकारे त्याची टाइम कॉम्प्लेक्सिटी पण डिटरमाइन करता येते. तर अशा प्रकारे हे झालं त्याचं एक्झाम्पल. आता चौथा पॉईंट येतो या युनिटचा, ग्रोथ रेट ऑफ अल्गोरिदम्स. आता अल्गोरिदम्सचा ग्रोथ रेट काय आहे त्याच्याबद्दल आपल्याला बघायचं आहे. द ग्रोथ रेट ऑफ अल्गोरिदम टेल्स अस हाऊ क्विकली इट्स रनिंग टाईम इन्क्रीजेस ॲट द इनपुट साईज n इन्क्रीजेस. जशी जशी तुमची इनपुट साईज ही इन्क्रीज करते त्याच्यासोबतच तुमचा जो अल्गोरिदम आहे त्याचा रनिंग टाईम हा कसा इन्क्रीज होतो त्यालाच आपण ग्रोथ रेट असं बोलत असतो तुमच्या अल्गोरिदमचा. तर आता याच्याबद्दल काय आहे की वी डू नॉट मेजर द एक्झॅक्ट टाईम इन सेकंड्स. आपण एक्झॅक्ट टाईम इथे सेकंड्समध्ये मेजर नसतो करत तुमच्या अल्गोरिदमचा. तर आपण काय करत असतो, इट डिपेंड्स ऑन द कॉम्प्युटर. हे काय करतं, कॉम्प्युटरवर डिपेंड असतो तुमचा अल्गोरिदमचा टाईम. तर रनिंग टाईम जो असतो तो तुमचा काय करत असतो तिथे तुमच्या कॉम्प्युटरवरती डिपेंड करत असतो. इन्स्टेड वी स्टडी हाऊ द रनिंग टाईम ग्रोज व्हेन द इनपुट बिकम्स लार्जर. जेव्हा तुमचा इनपुट जो असतो तो लार्ज होतो, तिथे जास्त होतो, इन्क्रीज करतो, तेव्हा तुमचा रनिंग टाईम हा कसा ग्रो करतो हे आपल्याला स्टडी करायचं आहे. इन सिम्पल वर्ड्स, ग्रोथ रेट इज द रेट ॲट विच अँड अल्गोरिदम्स रनिंग टाईम इन्क्रीजेस ॲट द इनपुट साईज इन्क्रीजेस. तर इनपुट साईज जेवढी इन्क्रीज होईल तसं तसंच तुमचा जो अल्गोरिदमचा रनिंग टाईम असेल तो कसा इन्क्रीज होतो त्यालाच आपण ग्रोथ रेट असं बोलतो. आता याच्यामध्ये कोणकोणते आपल्याला टॉपिक्स आहेत जे बघायला पाहिजे. तर ग्रोथ रेट मेजर्स परफॉर्मन्स. तुमचा ग्रोथ रेट जो आहे तो काय करतो, मेजर करतो तुमच्या परफॉर्मन्सला. अल्गोरिदमचा जो पण परफॉर्मन्स असेल तो काय केला जातो, ग्रोथ रेटवरती मेजर केला जातो. ग्रोथ रेट शोज हाऊ द रनिंग टाईम ऑफ अल्गोरिदम चेंजेस व्हेन द इनपुट साईज इन्क्रीजेस. जेव्हा तुमची इनपुट साईज ही इन्क्रीज करेल तेव्हा तेव्हा तुमचा रनिंग टाईम जो असेल अल्गोरिदमचा तो चेंजेस होईल. तर त्या चेंजेसला काय करतो, शो करतो तुमचा ग्रोथ रेट. इट हेल्प्स अस अंडरस्टँड वेदर अँड अल्गोरिदम इज इफिशियंट ऑर नॉट. आणि हेच अंडरस्टँड करतो आपण याच्यामधून की तुमचा जो अल्गोरिदम आहे तो इफिशियंट आहे की नाही. म्हणून याची जी परफॉर्मन्स आहे ही ग्रोथ रेटवरती तुमची रनिंग टाईमवरती काय केली जाते, मेजर केली जाते. व्हाय इज ग्रोथ रेट मोर इम्पॉर्टंट दॅन एक्झॅक्ट टाईम. तर एक्झॅक्ट टाईमपेक्षा ग्रोथ रेट जी आहे तुमची ती का इम्पॉर्टंट आहे. द एक्झॅक्ट रनिंग टाईम डिपेंड्स ऑन द कॉम्प्युटर्स हार्डवेअर, प्रोसेसर स्पीड अँड मेमरी. तर तुमची जी रनिंग टाईम आहे तुमच्या अल्गोरिदमचा तो कशावरती डिपेंड करतो, तुमच्या कॉम्प्युटरच्या हार्डवेअर, प्रोसेसर स्पीड आणि मेमरीवरती डिपेंड करतो. द ग्रोथ रेट डिपेंड्स ओनली ऑन द अल्गोरिदम, सो इट इज द बेस्ट वे टू कम्पेअर डिफरंट अल्गोरिदम्स. तर तुमचा जो पण ग्रोथ रेट आहे तो अल्गोरिदमवरती डिपेंड करतो की जास्त तिथे टाईम लागेल किंवा कमी टाईम लागेल. तर हे आपण एक्झॅक्ट सेकंड्समध्ये तिथे मेजर न करता आपण त्याला काय करतो, तुमचं जे कॉम्प्युटर्सचा जे रनिंग टाईम असतो त्याच्यावरती आपण याला ग्रोथ रेटला मेजर करत असतो. तर ग्रोथ रेट हेल्प्स कम्पेअर अल्गोरिदम्स. तर ग्रोथ रेट जो आहे तुमचा तो अल्गोरिदमला कम्पेअर करण्यासाठी पण हेल्प करतो. जर दोन अल्गोरिदम असतील आणि ते दोन अल्गोरिदम सेम प्रॉब्लेम जर सॉल्व करत असतील, कॅन बी कम्पेअर युझिंग देअर ग्रोथ रेट. तर आपण त्या दोन्ही अल्गोरिदमचे काय करणार, ग्रोथ रेट जे आहे ते कम्पेअर करणार आणि त्याच्या थ्रू ठरवणार की कोणता अल्गोरिदम हा इफिशियंट आहे आणि कोणता नाही. द अल्गोरिदम विथ अ स्मॉलर ग्रोथ रेट इज द मोर इफिशियंट फॉर द लार्ज इनपुट. तुमचा जो पण अल्गोरिदम असेल तो जर स्मॉलर ग्रोथ रेट जर देत असेल फॉर लार्ज इनपुट, तर तो तुमचा जो अल्गोरिदम असेल तो काय असेल, मोर इफिशियंट असेल तिथे.
तर अशा प्रकारे कम्पेअर करण्यासाठी पण आपण ग्रोथ रेटचा यूज करतो. कनेक्शन विथ असिम्प्टोटिक नोटेशन सोबत याचं कनेक्शन काय आहे? ग्रोथ रेट इज रिप्रेझेंटेड युझिंग असिम्प्टोटिक नोटेशन्स. तर तुमच्या ज्या असिम्प्टोटिक नोटेशन्स असतात या रिप्रेझेंट केल्या जातात तुमच्या ग्रोथ रेटला. सच ॲज कोणकोणते आहेत? बिग ओ आहे, त्यानंतर बिग ओमेगा आहे आणि बिग थेटा आहे. तर या 3 ज्या मेन तुमच्या असिम्प्टोटिक नोटेशन्स आहेत या आपण बघणार आहोत डिटेलमध्ये. याच्यावरती खूप जास्त क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात. These notations describe how an algorithm grows as the input size increases. जशी जशी तुमची इनपुट साईज इन्क्रीज होती तुमचा अल्गोरिदम ग्रो करतो. तर हे डिस्क्राईब करण्यासाठी या 3 नोटेशन्स आपण यूज करत असतो. तर हा झाला तुमचा ग्रोथ रेटचा कन्सेप्ट. याच्यानंतर सॉल्व एक्झाम्पल आहे जे तुम्हाला बघायचं आहे. सपोज 3 अल्गोरिदम्स हॅव द फॉलोइंग कॉम्प्लेक्सिटीज. 3 अल्गोरिदम आहे तुमच्याकडे आणि 3च्या कॉम्प्लेक्सिटीज तुमच्याकडे आहे. आता इनपुट साईज इथे तुम्ही बघू शकता की 10, 20 आणि 50 आहे. त्यानंतर इथे 3 कॉम्प्लेक्सिटीज दिलेल्या आहेत आपल्याला ओ एन, त्यानंतर ओ एनचा स्क्वेअर आणि ओ टूची पॉवर एन. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता इथे त्याच्या व्हॅल्यूज पण दिलेल्या आहेत. तर इथे तुमचा ओ जो एन आहे इथं ऑब्झर्वेशन बघायचं झालं तर फॉर एन इजिकल्स टू 10. आता एन इजिकल्स टू 10 जो आहे तुमचा इनपुट साईज त्याच्यामध्ये बघायचं झालं तर तुमचा जो ओ एन आहे त्याच्यामध्ये 10 टाइम्स त्याला काय करावं लागेल तिथे परफॉर्म करावं लागेल. त्यानंतर तुमचा जो दुसरा आहे ओ एन स्क्वेअर त्याच्यामध्ये त्याला एवढा टाईम लागेल 100 तिथे टाईम लागेल. त्यानंतर तिसरा जो आहे तुमचा त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त त्याला टाईम लागेल 1024. द डिफरन्स इज नॉट व्हेरी लार्ज. या केसमध्ये तुमचा जो डिफरन्स आहे तो जास्त लार्ज नाही आहे. तेच जर तुम्ही दुसऱ्या ह्याच्यामध्ये कम्पेअर केलं तर दुसऱ्या ह्याच्यामध्ये तुमची एनची साईज 20 आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की तुमच्या टाईम कॉम्प्लेक्सिटीमध्ये इथे 0n जो आहे तुमचा तो 20 देतो. त्यानंतर 0nचा स्क्वेअर जो आहे तो 400 देतो आहे आणि त्याच्यानंतर टू पॉवर टू द एन तुमचा काय देते इथं खूप जास्त डिफरन्स देत आहे. तर नाऊ द एक्सपोनेन्शियल अल्गोरिदम बिकम्स मच स्लोअर. तर तुमचा जो हा एक्सपोनेन्शियल अल्गोरिदम आहे हा जास्त स्लोअर होईल. तसंच जर तुम्ही इथे 50 या साईजसाठी बघितलं तर इथे खूप जास्त डिफरन्स तुम्हाला दिसून येईल. 0n साठी 50 असेल, इथे 2500 असेल, तर इथे काय असेल 10 टू द पॉवर 15. तर याला खूप जास्त डिफरन्स या केसमध्ये तुम्हाला दिसेल. द एक्सपोनेन्शियल अल्गोरिदम बिकम्स प्रॅक्टिकली इम्पॉसिबल टू एक्झिक्यूट. तर एक्झिक्यूट करण्यासाठी हे प्रॅक्टिकली इम्पॉसिबल होऊन जाईल. तर अशा प्रकारे काय करत असते तुमची जी टाईम कॉम्प्लेक्सिटी असते ती काढली जाते किंवा ती वर्क होते. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की वेगवेगळ्या साईजसाठी पण वेगवेगळे तिथे टाईम लागत असतो आणि स्लो होत असते तुमचा अल्गोरिदम. तर याच्यावरती सगळं इनपुट साईजवरती सगळं डिपेंड करत असतं. आता 5वा जो टॉपिक आहे या युनिटचा तो आहे अप्पर बाउंड्स. तर अप्पर बाउंड हा कन्सेप्ट आपल्याला बघायचा आहे. तर अप्पर बाउंड काय असतं? अप्पर बाउंड इज अ मॅक्झिमम रनिंग टाईम ऑफ एन अल्गोरिदम फॉर एनी इनपुट साईज एन. तर तुमची कोणती पण इनपुट साईज एन असेल त्याच्यासाठी लागणारा मॅक्झिमम रनिंग टाईम यालाच आपण अप्पर बाउंड असं बोलतो. अप्पर बाउंड म्हणजे मॅक्झिमम रनिंग टाईम लागेल तुमच्या अल्गोरिदमला. इट गिव्स अ गॅरंटी दॅट द अल्गोरिदम विल नेव्हर टेक्स मोर टाईम दॅन धिस लिमिट रिगार्डलेस ऑफ द इनपुट. आता तुमचा जो अप्पर बाउंड आहे हा काय सांगतो की तुमचा जो पण अल्गोरिदम आहे तो या लिमिटपेक्षा वरती जाऊच नाही शकत असं तो सांगत असतो. तर त्याची जी लिमिट आहे मॅक्झिमम लिमिट तीच अप्पर बाउंड असते. त्याच्यावरती अल्गोरिदम जाऊच नाही शकत असं हा सांगत असतो. तर रिअल लाईफ एक्झाम्पल बघायचं झालं तर सपोज अ टीचर सेज. तुमचे टीचर जे असतात ते समजा तुम्हाला सांगत आहे दिस एक्झाम विल फिनिश विदिन 3 hours. तुमची जी एक्झाम आहे ती 3 hourमध्ये तुमची कंप्लीट होईल, फिनिश होईल. सम स्टुडंट मे फिनिश इन 2 hour. काही स्टुडंट जे असतील ते काय करतील त्यांचा पेपर 2 hourमध्ये फिनिश करतील. काही जे स्टुडंट असतील ते 2.5 hours काय करतील फिनिश करतील. बट नो वन विल टेक मोर दॅन 3 hours. तर 3 hourपेक्षा जास्त टाईम कोणता स्टुडंट तिथे घेणार नाही कारण लिमिटच 3 hour आहे. तर अशाच प्रकारे अप्पर बाउंड पण तुमचा काय झाला 3 hour हा तुमचा अप्पर बाउंड तिथे झाला. तर अल्गोरिदममध्ये पण अप्पर बाउंड असंच असतो जी लिमिट असते त्याच्यावरती तुमचा अल्गोरिदम कधी रन नाही होणार आणि ती जी लिमिट असते त्यालाच आपण अप्पर बाउंड असं बोलतो. सिमिलरली अन अल्गोरिदम मे फिनिश अर्लियर फॉर सम इनपुट्स बट इट विल नेवर एक्सिड्स इट अप्पर बाउंड. तर अप्पर बाउंडला त्याच्यावरती तो कधीच प्रोसेस करत नाही. तर हा झाला अप्पर बाउंडचा कन्सेप्ट. तर अप्पर बाउंड रिप्रेझेंट द मॅक्झिमम टाईम.
तर मॅक्झिमम टाइम हा रिप्रेझेंट करत असतो तुमचा अपर बाउंड. अपर बाउंड गिव्स मॅक्झिमम रनिंग टाइम अँड अल्गोरिदम कॅन टेक फॉर अ गिवन इनपुट साईज. तर गिवन इनपुट साईजसाठी तुमचा जो अल्गोरिदम असतो तो काय करतो, मॅक्झिमम रनिंग टाइम देतो, त्यालाच आपण अपर बाउंड असं बोलतो. इट रिप्रेझेंट्स द अल्गोरिदम्स वर्स्ट केस परफॉर्मन्स. आणि हे काय करत असतं, तुमच्या अल्गोरिदमची वर्स्ट केस परफॉर्मन्स जी असते ती रिप्रेझेंट करतो. रिप्रेझेंटेड बाय बिग ओ नोटेशन. तर बिग ओ नोटेशननं हे काय केलं जातं, रिप्रेझेंट केलं जातं तुमच्या अप्पर बाउंडला. तर अप्पर बाउंड इज रिप्रेझेंटेड युझिंग बिग ओ नोटेशन. फॉर एक्झाम्पल 0n मीन्स द रनिंग टाइम विल नॉट ग्रो फास्टर दॅन n. n पेक्षा जास्त तिथे रनिंग टाइम तुमचा जाणार नाही. सिमिलरली इथे बघायचं झालं तर ओ एनचा स्क्वेअर मीन्स द रनिंग टाइम जो असेल तुमचा तो नॉट एक्सीड दॅन द n स्क्वेअर. तर ऑर्डर ऑफ एनचा स्क्वेअर असेल याच्यावरती तो तुमचा अल्गोरिदम तिथे रनिंग टाइम जाणार नाही. तर अशा प्रकारे हे काय करत असतं, वर्क करत असतं तुमचा अप्पर बाउंड. त्यानंतर येतं इम्पॉर्टंट टॉपिक या युनिटचा असिम्प्टोटिक नोटेशन्स. तर याच्यामध्ये बिग ओ येतो तुमचा. तर बिग ओ याच्याबद्दल आपल्याला थोडंसं डिटेलमध्ये बघायचं आहे. बिग ओ नोटेशन जी आहे तुमची इज यूज टू डिस्क्राईब द मॅक्झिमम वर्स्ट केस रनिंग टाइम ऑफ अन अल्गोरिदम ॲज इनपुट साईज n बिकम्स व्हेरी लार्ज. जशी जशी तुमची इनपुट साईज लार्ज होत जाते तसं तसंच तुमचा अल्गोरिदमचा रनिंग टाइम जो असतो तो जास्त होत जातो. तर मॅक्झिमम तुमचा जो रनिंग टाइम असतो त्याला डिस्क्राईब करण्यासाठी आपण बिग ओ नोटेशन अशी यूज केली जाते, त्यालाच आपण वर्स्ट केस पण बोलतो. इट टेल्स अस हाऊ फास्ट द रनिंग टाइम ग्रोज, नॉट द एक्झॅक्ट टाइम इन सेकंड्स. तर तुमचा जो रनिंग टाइम असतो तो कसा ग्रो होतो, किती फास्ट ग्रो होतो ते आपल्याला ही नोटेशन जी असते ती सांगत असते. इन सिम्पल वर्ड्स बघायचं झालं तर बिग ओ जो असतो तुमचा is a mathematical notation used to represent the upper bound worst case time complexity of an algorithm. अल्गोरिदमच्या वर्स्ट केस टाइम कॉम्प्लेक्सिटीला रिप्रेझेंट करण्यासाठी, अप्पर बाउंडला रिप्रेझेंट करण्यासाठी ही जी नोटेशन आहे ही मॅथमॅटिकल नोटेशन आपण इथे यूज करतो आणि ती नोटेशन आहे बिग ओ. रिअल लाईफ एक्झाम्पल बघायचं झालं तर सपोज अ टीचर सेज, तुमचे टीचर आता काय सांगत आहे की चेकिंग वन स्टुडंट्स पेपर विल टेक ॲट मोस्ट 5 मिनिट्स. तर एका स्टुडंटचा पेपर चेक करण्यासाठी 5 मिनिटे तिथे जास्त लागतात, जास्तीत जास्त. सम पेपर्स मे टेक 2 मिनिट्स. काही पेपरला चेक करण्यासाठी 2 मिनटं लागतील, काहीला 4 मिनटं लागतील. पण असा कोणताच पेपर नसेल ज्याला चेक करायला 5 मिनिटाच्या वर टाईम लागेल. तर 5 मिनिट काय झालं, तुमची अप्पर लिमिट झाली. म्हणून बिग ओ पण काय झाला तुमचा तिथे 5 मिनिट तिथे झाला आहे. बिग ओ गिव्स द मॅक्झिमम रनिंग टाईम. मॅक्झिमम रनिंग टाईम हा तुमचा बिग ओ देत असतो ॲन अल्गोरिदम कॅन टेक. तर अशा प्रकारे बिग ओ हा वर्क करतो. तर ही नोटेशन कशासाठी यूज केली जाते, तुमची वर्स्ट केस टाइम कॉम्प्लेक्सिटी रिप्रेझेंट करण्यासाठी. इग्नोर कॉन्स्टंट अँड लोअर ऑर्डर टर्म्स. तर याच्यामध्ये काय केलं जातं, तुमचे जे कॉन्स्टंट असतात ते आणि लोअर ऑर्डर टर्म ज्या असतात त्याला इग्नोर केलं जातं रिप्रेझेंट करण्यासाठी. व्हेन रायटिंग बिग ओ इग्नोर्स कॉन्स्टंट. कॉन्स्टंटला इग्नोर करतो आपण याच्यामध्ये. लो ऑर्डर टर्म ज्या असतात त्या पण इग्नोर केल्या जातात. कीप ओनली द हायेस्ट ऑर्डर टर्म. तर याच्यामध्ये फक्त हायेस्ट ऑर्डरच्या ज्या तुमच्या टर्म असतात त्या इथे रिप्रेझेंट केल्या जातात. समजा तुमच्याकडे एक्झाम्पल आहे, इथे हे एक एक्झाम्पल आहे. तर याच्यामध्ये तुमची जी पण टाईम कॉम्प्लेक्सिटी असेल ती रिप्रेझेंट जर करायची असेल तुम्हाला, तर इथे Tn दिलेलं आहे 5n स्क्वेअर 3n + 10. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की इग्नोर काय काय करू शकता तुम्ही. 5ला इग्नोर करू शकता कारण 5 काय आहे, कॉन्स्टंट आहे. त्यानंतर 3nला इग्नोर करू शकता कारण ही काय आहे, लोअर ऑर्डर टर्म आहे तुमची, कारण इथे nचा स्क्वेअर पण आहे. त्यानंतर 10 आहे, हा पण एक कॉन्स्टंट आहे. म्हणून तुम्ही या 3 व्हॅल्यूज ज्या आहेत या इग्नोर करू शकता. ओनली हायेस्ट ऑर्डर टर्म काय करू शकता तुम्ही तिथे ठेवू शकता. तर तुमचे बिग ओ काय झाला तिथे, ओ nचा स्क्वेअर, फक्त nचा स्क्वेअर इथे राहिलेला आहे. म्हणून टाईम कॉम्प्लेक्सिटी याची nचा स्क्वेअर आहे. फॉर्मल डेफिनेशन बघायची झाली तर वी सेज Fn इज इक्वल्स टू ओ जी ऑफ n. तर अशा प्रकारे आपण याला रिप्रेझेंट करतो. इफ देअर एक्झिस्ट टू पॉसिबल कॉन्स्टंट c अँड n सच दॅट, कसे, Fn इज लेस दॅन ऑर इक्वल टू c इंटू जी ऑफ n. तर इथे तुमचा जो Fn असेल तो काय असेल, ॲक्च्युअल रनिंग टाइम ऑफ ॲन अल्गोरिदम. तर तुमचा Fn जो असेल तो काय रिप्रेझेंट करेल इथे, रनिंग टाइम, तुमचा ॲक्च्युअल रनिंग टाइम तो सांगेल अल्गोरिदमचा. Gn काय सांगेल, Gn सांगेल की अप्पर बाउंड काय आहे, सिम्पलर फंक्शन काय आहे तुमच्या अल्गोरिदमचं ते सांगेल. आणि c काय सांगेल, कॉन्स्टंट मल्टिप्लायर.
तर ही डेफिनेशन आहे, हा फॉर्म्युला आहे, हा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे आणि हा जो फॉर्म्युला आहे हा तुम्हाला तिथे एक्सप्लेन करायचा आहे किंवा रिप्रेझेंट करायचा आहे आणि या टर्म पण सांगायच्या आहे फॉर्म्युल्यामधल्या की काय काय आहे. तर ही डेफिनेशन तुम्हाला या नोटेशनसाठी सांगायची आहे बिग ओसाठी. त्यानंतर PYQ विचारला गेलेला होता जस्टिफाय करण्यासाठी, तर हा PYQ पण मी इथे काढलेला आहे. तर तुम्हाला एक इथे स्टेटमेंट दिलेलं होतं, ते जस्टिफाय करायचं होतं. तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं होतं स्टेप बाय स्टेप. व्हॉट डज द क्वेश्चन आस्क, तर तुम्हाला क्वेश्चन काय आस्क केलेला आहे, कॅन वी से दॅट द ग्रोथ ऑफ 6n³ इज द सेम ॲज n². तर तुमचे जे हे जे इक्वेशन आहे हे या इक्वेशनसोबत इक्वल आहे का नाही हे तुम्हाला चेक करायचं होतं. तर 6n³ जे आहे ते तुमचं n च्या स्क्वेअरच्या इक्वल आहे का हे तुम्हाला काय करायचं होतं, यस आहे का नो आहे हे तुम्हाला सांगायचं होतं. इफ द आन्सर इज यस देन 6n³ इज इक्वल्स टू तुमचा जो पण ओ असेल n² असेल. तर तुमचं जे पण स्टेटमेंट असेल ते व्हेरीफाय होईल आणि नसेल इक्वल तर तुमचं जे पण स्टेटमेंट असेल ते व्हेरीफाय होणार नाही. तर हे तुम्हाला जस्टिफाय करायचं होतं. आता याच्यामध्ये थेटा काय असतं, व्हॉट इज थेटा, सॉरी हे थेटा होता. यू हॅव नॉट स्टडीड थेटा 8. तर तुम्ही आतापर्यंत थेटा बघितला नाही, पुढे आपण बघणार आहोत. बट हे जे एक्झाम्पल आहे हे आपल्याला याच्यामध्ये थेटा दिलेला आहे पण थेटा आपण आतापर्यंत बघितलं नाही. तर हेच एक्झाम्पल तुम्ही काय करू शकता, तुमचा जो बिग ओमेगा आहे त्याच्या थ्रू पण तुम्ही सॉल्व करू शकता. फॉर Fn इज इक्वल्स टू तुमचा जो पण थेटा Gn असेल त्याच्यासाठी बोथ कंडिशन ज्या आहेत तुमच्या त्या ट्रू पाहिजे. कोणकोणत्या कंडिशन, पहिली डेफिनेशन पाहिली आहे आपण बिग ओची आणि दुसरी आहे इथे ओमेगाची. तर या ज्या डेफिनेशन्स आहेत या डेफिनेशन्स ट्रू पाहिजे तुमच्या प्रत्येक कंडिशनसाठी आणि हे जे कंडिशन आहे तिसरी तुमची थेटाची ती प्रूव्ह करण्यासाठी. इफ इवन वन कंडिशन इज फॉल्स, जर या दोघांमधून एक कंडिशन जरी फॉल्स असेल तर थेटाची कंडिशन पण तुमची काय होईल, फॉल्स होईल. म्हणून सो फर्स्ट वी चेक काय करणार आपण, बिग ओमेगा इथे चेक करणार. तर याच्यामध्ये बिग ओ आपण चेक करणार म्हणजेच त्याची ही जी डेफिनेशन आपण मागे बघितली ही जी डेफिनेशन आहे ही काय करणार आपण चेक करणार. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिली काय करणार आपण चेक बिग ओमेगा. आता बिग ओमेगा चेक करायचं आहे तर त्याच्यासाठी आपल्याला हे स्टेटमेंट बघावं लागेल आणि याच्यामध्ये काय काय आहे ते बघावं लागेल. तर Fn काय असेल तुमचा 6n³ असेल, हा झाला तुमचा Fn आणि Gn काय झाला n². तर या दोन टर्म आपण काढल्या. अकॉर्डिंग टू बिग ओमेगा डेफिनेशन काय सांगते आपल्याला, वी मस्ट प्रूव्ह, काय प्रूव्ह करायचं आहे आपल्याला, ही डेफिनेशन जी आहे ही डेफिनेशन आपण इथे तिथे चूज करत आहोत तुमचा प्रूफसाठी. तर Fn काय असला पाहिजे तुमचा, लो असला पाहिजे, स्मॉलर असला पाहिजे किंवा इक्वल असला पाहिजे C/Gn च्या. तर इथे काय करणार आपण व्हॅल्यू पुट करणार. Fnची व्हॅल्यू 6n³ आपण इथे केली, तो स्मॉल आणि इक्वल असला पाहिजे C/n². n² काय आहे Gn. तर या व्हॅल्यू आपण पुट केल्या फॉर सम कॉन्स्टंट C साठी. तर C काय आहे इथे एखादा कॉन्स्टंट आपण घेतलेला आहे. व्हाय डू वी डिवाइड बाय n². आता इथे आपल्याला काय करायचं आहे, या इक्वेशनला n² ने डिवाइड करायचं आहे. लुक केअरफुली, वी हॅव काय आहे आपल्याकडे हे स्टेटमेंट आहे, बोथ साईडला काय आहे n² आहे, तर आपण n च्या स्क्वेअरने काय करणार डिवाइड करणार या इक्वेशनला. मग काय होणार, डिवाइड केल्यानंतर n² चालला जाईल, मग तिथे काय येणार 6n इज स्मॉलर ऑर इक्वल टू C. तर C काय आहे तुमचा कॉन्स्टंट आहे. आफ्टर कॅन्सलिंग तुम्हाला हे इक्वेशन तिथे भेटेल. दिस इज मच इजियर्स टू अंडरस्टँड. तर हे अंडरस्टँड करण्यासाठी खूप इझी आहे. आता आपल्याकडे 6n आहे आणि C आहे. तर याच्यामध्ये काय करायचं आहे, कॅन धिस बी ट्रू. तर हे ट्रू आहे का नाही हे आपल्याला चेक करायचं आहे. नाव थिंक अबाउट C. तर C बद्दल आता थोडंसं आपल्याला रिमेंबर करायचं आहे. C इज अ कॉन्स्टंट, हे तर आपल्याला माहितीच. अ कॉन्स्टंट नेवर चेंजेस. तर तुमचा जो पण कॉन्स्टंट असेल तो चेंज नाही होत कधीच. तर C 5 असेल किंवा 20 असेल किंवा 1000 असेल फॉर एक्झाम्पल, इट इज अ ऑलवेज फिक्स. तर तो फिक्स असतो, तो कधी चेंज नाही होत. बट लुक ॲट 6n. आता 6n जो आहे तुमचा तो कॉन्स्टंट नाही आहे, त्याच्यामध्ये n आहे. तर nच्या व्हॅल्यूनुसार तुमचा जो पण तिथे व्हॅल्यू असेल ती इन्क्रीज किंवा तिथे डिक्रीज होत असते. तर इट नॉट अ कॉन्स्टंट, इट कीप्स इन्क्रीजिंग वेनेवर n इन्क्रीजेस. तुमचा n जसा जसा इन्क्रीज करेल तसं तसंच तुमची जे 6n ची व्हॅल्यू आहे ती पण इन्क्रीज करत जाईल. लेट्स चेक, n ची व्हॅल्यू 6n इथे आहे. जर n ची व्हॅल्यू 1 असेल तर तुमच्या 6n ची व्हॅल्यू 6 असेल. n ची व्हॅल्यू 5 पुट केली तर 6n ची व्हॅल्यू तिथे 30 होईल. n ची व्हॅल्यू जर 10 दिली तर
तुमच्या 6n ची व्हॅल्यू तिथे 60 होईल. तर अशा प्रकारे काय होईल, जसं जसं n तुमचा इन्क्रीज करत जाईल तसं तसं 6n ची व्हॅल्यू पण इन्क्रीज करत जाईल. तर c तो तुमचा कॉन्स्टंट आहे, त्याची व्हॅल्यू तर फिक्स असणार आहे. नो मॅटर हाऊ बिग यू चूज द सी किती पण मोठा चूज करा तुम्ही, त्याची व्हॅल्यू फिक्स असणार आहे, तो काही मॅटर नाही करत. देअर विल ऑलवेज बी लार्जर व्हॅल्यू ऑफ n वेअर. जर सी तुम्ही 10 घेतला तर तुमचा जो n असेल तो 10पेक्षा जास्त पण येऊ शकतो, कारण 10 n ची व्हॅल्यू जी आहे ती फिक्स नाही आहे, पण सी ची व्हॅल्यू फिक्स आहे. देअरफोर तुमचा 6n जो आहे तो स्मॉल किंवा इक्वल सीच्या काय असू शकतो, कॅन नेव्हर बी ट्रू फॉर ऑल लार्जेस्ट व्हॅल्यू ऑफ n. तर तुमच्या ज्या पण n च्या व्हॅल्यूज असतील ऑल, त्याच्यासाठी हे ट्रू नसू शकतं. म्हणून हे जे तुमचं दिलेलं स्टेटमेंट आहे ते काय होईल, फॉल्स होईल. कारण पहिली जी डेफिनेशन होती बिग ओची ती आपल्याला चेक करायची होती. ती जर फॉल्स असेल, तुमची एक पण कंडिशन फॉल्स जर झाली, तर तुमचा जो थेटा असेल तो पण फॉल्स होईल आणि तुमचं जे स्टेटमेंट दिलेलं असेल ते पण फॉल्स होईल. तर आपण डेफिनेशनवरून इथे चेक केलं, त्यानंतर nचा स्क्वेअरमधून आपण डिवाइड करून त्याला सिम्पलर बनवलं 6n, आणि आपल्याला सीला कम्पेअर करायचं होतं. तर त्या कंडिशनमध्ये सी जो आहे तुमचा तो काय होत होता, तिथे कॉन्स्टंट होत होता, त्याची व्हॅल्यू चेंज नाही होणार. तर तुम्ही सी काही पण घेतला आणि n ची व्हॅल्यू जी असेल तुमची ती इक्वल नाही येणार, कारण n जो आहे तुमचा n हा इन्क्रीज करत जाणार जसं जसं तुम्ही n ला इन्क्रीज कराल. तर अशाच प्रकारे ते काय होईल, तुमचा जो 6n आहे हा ग्रेटर असेल तुमच्या c पेक्षा, किंवा 6n जो असेल तो स्मॉलर असेल, इक्वल असेल तुमच्या c पेक्षा. तर ही कंडिशन कधीच तिथे ट्रू नाही होणार, कारण n ची व्हॅल्यूज ही चेंज होत राहील, पण c तुमचा एकच असेल. तर त्याच्यासाठी ऑल व्हॅल्यूज ज्या असेल तुमच्या, त्याच्यासाठी हा ट्रू नाही होऊ शकत, म्हणून तुमचं जे स्टेटमेंट असेल ते पण फॉल्स असेल. तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं राहतं, इथं जस्टिफाय करावं लागतं. तर हा एक PYQ होता जो तुम्ही बिग ओने आपण इथे काय केला, सॉल्व केला. तर यालाच तुम्हाला थीटाच्या मदतीनं पण सॉल्व करायचं होतं. तर थीटा जो असतो तुमचा तो प्रूव्ह करण्यासाठी तुम्हाला आधी या 2 डेफिनेशन प्रूव्ह करावं लागतात, आणि याच्यामधून एक जरी फॉल्स असली तर तुमचा जो स्टेटमेंट असेल तो फॉल्स असेल. तर तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पली डेफिनेशन घ्यायची आहे बिग ओची, त्याच्यामध्ये तुम्हाला व्हॅल्यूज पुट करायच्या आहे FN आणि GNच्या, आणि C कॉन्स्टंट घ्यायचा आहे. तर त्याच्यामध्ये व्हॅल्यूज पुट करून तुम्ही काय करणार, हे सगळं सॉल्व करणार. तर अशा प्रकारे PYQ आपण बघितला आहे. त्यानंतर आता असिम्प्टोटिक नोटेशनमध्ये ओमेगा येतो. आता ओमेगाबद्दल आपल्याला बघायचं आहे. आता ओमेगामध्ये काय आहे की आपण हे बघितलं आहे, सॉरी 6वा बिग ओमेगा. हां, ओमेगामध्ये काय येतं की बिग ओ जो आहे तुमचा तो काय करतो, मॅक्झिमम रनिंग टाईम अप्पर बाउंड तुमचा सांगत असतो. तर ओमेगा हा सांगत असतो. तर हे अच्छा, सगळ्यात पहिलं जे सांगितलं आपण तो आहे बिग ओमेगा. तर बिग ओमेगा जो आहे तुमचा तो काय करतो, वर्स्ट केस टाईम कॉम्प्लेक्सिटी आपल्याला सांगतो. आता दुसरा जो आहे तो काय करायचा आहे आपल्याला, तो आहे आपला, सॉरी, पहिला जो पाहिला आपण तो आहे बिग ओ, दुसरा आहे बिग ओमेगा. आता ओमेगाला आपल्याला बघायचं आहे बिग ओमेगा. तर याच्यामध्ये काय आहे, सॉरी इथे थोडंसं कन्फ्युजन झालं होतं, मी बरोबर बघितलं नाही. तर सगळ्यात पहिला जो आहे तुमचा बिग ओ आपण बघितला आधी. तर त्याच्यामध्ये काय असतं, तो काय करत असतो, मॅक्झिमम रनिंग टाईम सांगतो तुमचा अप्पर बाउंड, तर हा सांगत असतो. देन ओमेगा येतो तुमचा. आता याच्याबद्दल बघायचं आहे आपल्याला. तर ओमेगा टेल्स अस द मिनिमम रनिंग टाईम ऑफ एन अल्गोरिदम, त्यालाच आपण लोअर बाउंड असं बोलतो. तुमच्या अल्गोरिदमचा जो पण रनिंग टाईम असेल तो सगळ्यात कमी जिथे असेल, सगळ्यात लो जिथे असेल त्यालाच आपण काय करतो, लोअर बाउंड असं बोलत असतो. तर ही जी नोटेशन आहे ओमेगा, ही आपण या साईनने काय करत असतो, डिनोट करत असतो. तर ओमेगा जो आहे तुमचा तो काय मॅथमॅटिकल नोटेशन आहे, ते काय करतं, रिप्रेझेंट करतं तुमच्या लोअर बाउंडला. आता लोअर बाउंड असेल तर तिथे तुमची जी टाईम कॉम्प्लेक्सिटी असेल ती बेस्ट केस टाईम कॉम्प्लेक्सिटी असेल तुमच्या अल्गोरिदमची. तर हे तुम्हाला कन्फ्युजन नाही होऊ द्यायचं आहे, थोडंसं कन्फ्युजन झालं होतं माझं. तर बिग ओ जेव्हा असेल तो असेल मॅक्झिमम रनिंग टाईम, आणि ओमेगा जो असेल तो असेल मिनिमम रनिंग टाईम. रिअल लाईफ एक्झाम्पल बघायचं झालं तर सपोज युअर टीचर सेज, तुमचे टीचर तुम्हाला सांगत आहे की इवन द फास्टेस्ट स्टुडंट नीड ॲटलिस्ट 30 मिनिट्स टू कम्प्लीट द एक्झाम. एक्झाम कंप्लीट करण्यासाठी तुमचा जो फास्टेस्ट स्टुडंट असेल त्याला 30 मिनिटं लागतात कमीत कमी.
सम स्टुडंट मे टेक्स 45 मिनिट 1 हवर. काही स्टुडंट जे असतील ते 45 मिनिटमध्ये सॉल्व करतील, 1 हवर लागेल. नो वन कॅन फिनिश लेस दॅन 30 मिनिट. तर 30पेक्षा कमी टायमामध्ये कोणीही तिथे पेपर सॉल्व करणार नाही, कारण सगळ्यात हुशार जो स्टुडंट होता तो 30 मिनिटात इथे कवर करत आहे. हिअर 30 मिनिट इज अ मिनिमम टाईम झाला, म्हणून तो ओमेगा झाला. तर ओमेगा जो आहे गिव्स अ मिनिमम रनिंग टाईम ऑफ ॲन अल्गोरिदम. तर हे झालं सिम्पली जेव्हा पण लोअर टाईम लागत असेल तेव्हा झाला तुमचा ओमेगा, आणि जेव्हा पण जास्त टाईम लागत असेल तेव्हा झाला तुमचा बिग ओ. तर याच्यामध्ये कन्फ्युजन नाही होऊ द्यायचं आहे तुम्हाला. तर तुमचा जो ओमेगा आहे त्याच्यामध्ये बेस्ट केस ॲनालिसिस आपण यूज करतो. ओमेगा इज मेनली यूज टू डिस्क्राईब द बेस्ट केस टाईम कॉम्प्लेक्सिटी, कारण इथे सोल्युशन लवकरात लवकर त्याला भेटत असते तुमच्या अल्गोरिदमला. इट टेल्स अस अल्गोरिदम कॅन नॉट परफॉर्म द बेटर दॅन धिस. तर याच्यापेक्षा बेटर तो अल्गोरिदम तिथे परफॉर्म नाही करू शकत. तर सगळ्यात बेटर टाईम याच्यामध्ये त्याला भेटत असतो, बेटर परफॉर्मन्स. फॉर्मल डेफिनेशन याची बघायची झाली तर याच्यामध्ये पण डेफिनेशन आहे की एफ एन जो आहे तुमचा तो तुमचा जो ओमेगा आहे जी एन याच्या इक्वल राहतो. इफ देअर एक्झिस्ट पॉझिटिव्ह कॉन्स्टंट सी अँड एन, त्याच्यामध्ये जर सी आणि एन पॉझिटिव्ह कॉन्स्टंट जर असेल तुमचा सी, तर त्याची डेफिनेशन अशी होईल की एफ एन जो असेल तुमचा तो काय असेल, ग्रेटर दॅन अँड इक्वल असेल तुमच्या सी इंटू जी एन. तर इथे एफ एन काय आहे तुमचा ॲक्च्युअल रनिंग टाईम आहे तुमच्या अल्गोरिदमचा. जी एन जो आहे तो आहे लोअर बाउंड आणि सी आहे तुमचा कॉन्स्टंट मल्टिप्लायर. तर सेम फॉर्म्युला आहे, फक्त इथे जो मधली जी कंडिशन आहे ती फक्त चेंज झालेली आहे तुमच्या बिग ओसाठी आणि ओमेगासाठी. तर याच्यामध्ये हे झालं तुमचं ओमेगा. तर ओमेगा झाल्यानंतर तिसरा जो आहे तो तुमचा असिम्प्टोटिक नोटेशन्समध्ये थेटा येतो. तर थेटा जो आहे तो काय आहे ऑलरेडी आपल्याला काय माहिती आहे की बिग ओ जो आहे तुमचा तो मॅक्झिमम रनिंग टाईम घेतो अप्पर बाउंड. त्यानंतर ओमेगा जो आहे तो कशाबद्दल सांगतो आपल्याला, मिनिमम रनिंग टाईमबद्दल सांगतो, लोअर बाउंडबद्दल. बट समटाइम्स अँड अल्गोरिदम्स रनिंग टाईम इज बाउंडेड बाय द सेम फंक्शन फ्रॉम द बोथ साईड. तर तुमचा हा जो नोटेशन आहे थेटा, तर थेटा काय सांगत असतो, काही केसेसमध्ये तुमचा जो अल्गोरिदम असतो तो एक्झॅक्टली टाईममध्ये वर्क होतो, म्हणजे त्याला कमी टाईम पण नाही लागत आणि मॅक्झिमम टाईम पण तिथे लागत नाही. तर हे येतं थेटामध्ये. इन दॅट केस वी यूज थेटा नोटेशन. तर थेटा नोटेशन आपण तिथे यूज करत असतो. इन सिम्पल वर्ड्स बघायचं झालं तर तुमचा जो थेटा आहे तो यूज केला जातो रिप्रेझेंट करण्यासाठी एक्झॅक्ट ऑर राईट कॉम्प्लेक्सिटी ऑफ ॲन अल्गोरिदम. तर एक्झॅक्ट टाईम जिथे लागेल तुमच्या अल्गोरिदमला, तर ते रिप्रेझेंट करण्यासाठी आपण इथे थेटाला यूज करतो. इट मीन्स द रनिंग टाईम इज बोथ. तर तुमचे जो रनिंग टाईम असेल तो बोथ असेल इथे ओ ऑफ जी एन आणि तुमचा जो ओमेगा ऑफ जी एन, तर या दोघांना तो रिप्रेझेंट करतो. रिअल लाईफ एक्झाम्पल बघायचं झालं तर तुमचा जो टीचर आहे तो तुम्हाला सांगत आहे की द एक्झाम विल टेक एक्झॅक्टली 2 hours. इट वॉन्ट फिनिश इन 1 hour अँड इट वॉन्ट टेक 3 hours. तर तुमची जी एक्झाम आहे ती 1 hourमध्ये तिथे फिनिश नाही होणार आणि 3 hourमध्ये पण फिनिश नाही होणार. एक्झॅक्टली 2 hours तिथे काय होईल, फिनिश होईल. इट विल टेक एक्झॅक्टली 2 hours. मग सिमिलरली काय होईल इथे तुमचा बिग ओ जो असेल तो काय सांगेल, मोस्ट सांगेल. त्यानंतर ओमेगा जो असेल तो लिस्ट सांगेल आणि तुमचा जो थेटा असेल तो काय सांगेल, एक्झॅक्ट टाईम सांगेल. तर एक्झॅक्ट टाईम जेव्हा त्याला भेटेल तेव्हा हा टाईट टाईम कॉम्प्लेक्सिटी तुमची सांगते थेटा. तर थेटा रिप्रेझेंट काय करतो, एक्झॅक्ट बाउंड. एक्झॅक्ट बाउंड म्हणजेच काय, थेटा गिव्स द एक्झॅक्ट ग्रोथ रेट ऑफ ॲन अल्गोरिदम. अल्गोरिदमची एक्झॅक्टली ग्रोथ रेट सांगत असतो थेटा हा. इट टेल्स अस द रनिंग टाईम इज नायदर मच स्मॉलर नॉर मच लार्जर दॅन गिवन फंक्शन. तर गिवन फंक्शनपेक्षा तुमचा जो रनिंग टाईम असतो तो स्मॉलर पण नसू शकतो आणि जास्त लार्ज पण नसू शकतो. तर हे काय सांगतं, एक्झॅक्ट बाउंड आपल्याला सांगत असतो, थेटा आपल्याला सांगत असतो. याची फॉर्मल डेफिनेशन बघायची झाली तर याच्यामध्ये कोणतंही कम्पॅरिझनचं हे नाही आहे. एफ एन इज इक्वल्स टू काय आहे, सिम्पली तिघांचे जे डेफिनेशन आहेत ते सेम आहेत, फक्त इथे तुमचं जे साईन आहे ते चेंज झालेलं आहे. इथे एफ एन आणि इथे थेटा जी एन. त्यानंतर इफ देअर एक्झिस्ट, इथे जर कॉन्स्टंट असतील C1 आणि C2 आणि एन सच दॅट, तर इथे काय असेल कंडिशन तुमची, इथे C1 असेल तुमचा, इथे C2 असेल आणि जी एन असेल. त्यानंतर कम्पेअर करेल एफ एन सोबत. तर ही जी आहे ही तुमची डेफिनेशन आहे. इथे एफ एन जो आहे तुमचा तो आहे ॲक्च्युअल रनिंग टाईम. जी एन जो आहे तो आहे फंक्शन यूज फॉर कम्पॅरिझनसाठी आपण इथे यूज केलेला आहे. C1 आणि C2 काय आहे, C1 आहे तुमचा लोअर कॉन्स्टंट आणि C2 आहे तुमचा अप्पर कॉन्स्टंट. तर अशा प्रकारे काय करतो आपण याला डिनोट करतो.
तर ह्या झाल्या याच्या फॉर्मल डेफिनेशन्स ज्या तुम्ही एक्झाममध्ये देऊ शकता. त्यानंतर अजून 2 नोटेशन्स आहेत ज्या तुम्हाला या सिलेबसमध्ये दिलेल्या आहेत तुमच्या. एक आहे लिटल ओ आणि एक आहे लिटल ओमेगा. आता लिटल ओ काय आहे आणि लिटल ओमेगा काय आहे याच्याबद्दल थोडंसं बघूयात. वी हॅव ऑलरेडी स्टडी. आपण काय काय बघितलं, अप्पर बाउंड, लोअर बाउंड आणि एक्झॅक्टली बाउंड. तर याच्याचमध्ये काय आहे, एक स्ट्रिक्ट व्हर्जन्स आहेत याचे. तर लिटल ओ जो आहे तुमचा तो काय असतो, अप्पर बाउंडचा स्ट्रिक्ट व्हर्जन आहे आणि लिटल ओमेगा जो आहे तुमचा तो लोअर बाउंडचा स्ट्रिक्ट व्हर्जन आहे. आता अप्पर आणि लोअर बाउंडचे जे स्ट्रिक्ट व्हर्जन आहे हे आपल्याला बघायचे. आता लिटल ओ जो आहे तुमचा, लिटल ओ काय सांगतो तुम्हाला, लिटल ओ रिप्रेझेंट द स्ट्रिक्ट अप्पर बाउंड ऑफ अ फंक्शन. स्ट्रिक्ट अप्पर बाउंड सांगतो तुमचा लिटल ओ. लिटल ओ मीन्स द रनिंग टाइम इज ऑलवेज स्मॉलर दॅन द गिवन फंक्शन फॉर द लार्ज व्हॅल्यूज ऑफ एन. तर लार्ज व्हॅल्यूजसाठी काय सांगत असतो हा, ऑलवेज स्मॉलर दॅन, रनिंग टाइम जो असतो तुमचा ऑलवेज स्मॉलर दॅन द गिवन फंक्शन. तर अशा प्रकारे हा सांगत असतो. तर फॉर्मल डेफिनेशन बघायची झाली तर लिटल ओ जो आहे तुमचा याच्यामध्ये एफ एन इज इक्वल्स टू ओ, स्मॉल ओ इथे यूज केलेला आहे आपण, तुमचा जो कॅपिटल ओ आहे तो नाही यूज केलेला आहे. तर इथे एफ एन जो आहे तुमचा स्मॉल ओ जी एनच्या इक्वल असतो. तर ही झाली याची डेफिनेशन. जर तुमचा सी जर कॉन्स्टंट असेल तर याची जी डेफिनेशन येईल ती काय आहे, एफ एन इज लेस दॅन सी इंटू जी एन. तर इथे इक्वल टूचं साईन इथे दिलेलं नाही आहे, म्हणजेच काय, इथे आपल्याला लिटल ओ जो आहे तुमचा तो रिप्रेझेंट करत आहे. जर इक्वल टू पण इथे जर असतं या डेफिनेशनमध्ये तर तो काय झाला असता, बिग ओ तुमचा झाला असता. पण याच्यामध्ये इक्वल टू नाही आहे, तर हा डिफरन्स तुम्हाला थोडासा बघून घ्यायचा आहे. की पॉईंट्स काय काय आहेत, तर रिप्रेझेंट करतं स्ट्रिक्ट अप्पर बाउंडला, युजेस द सिम्बॉल ओनली, हा सिम्बॉल यूज करतो. जसं की इथे तुम्हाला बघू शकता तुम्ही डेफिनेशनमध्ये, एफ एन ग्रोज स्मॉलर दॅन जी एन. तर एफ एन जो आहे तुमचा तो काय करतो, स्मॉलर ग्रो करतो दॅन जी एन. त्यानंतर ग्रोथ रेट ज्या आहेत त्या नॉट इक्वल इथे असतात. तर अशा प्रकारे इथे हा काय करतो, यूज केला जातो. त्यानंतर आहे लिटल ओमेगा. आता लिटल ओमेगा काय आहे, स्ट्रिक्ट लोअर बाउंड आहे. तर लोअर बाउंड आहे म्हणजेच काय, इट मीन्स द फंक्शन ग्रोज स्ट्रिक्टली फास्टर दॅन द अनदर फंक्शन. तर तुमचं जे पण फंक्शन असेल ते काय करेल, स्ट्रिक्टली फास्टर करेल, ग्रो करेल अनदर फंक्शनपेक्षा. लिटल ओमेगा मीन्स द रनिंग टाइम इज ऑलवेज ग्रेटर दॅन द गिवन फंक्शन फॉर द लार्ज इनपुट. तर तुमचा जो पण फंक्शन असेल तो काय करेल, लार्ज इनपुटसाठी काय करेल, ग्रेटर दॅन असेल तुमच्या रनिंग टाईममध्ये तुमच्या फंक्शनपेक्षा. तर याच्यामध्ये ग्रेटर दॅन दिलेला आहे. इथे पण तुम्ही डिफरन्स बघू शकता तुमच्या ओमेगामध्ये. तुमचा जो पण ओमेगा होता त्याच्यामध्ये इथे डेफिनेशन बघू शकता, एफ एन इज इक्वल्स टू ओमेगा. तर हा स्मॉल ओमेगा आहे जी एन. इफ फॉर एव्हरी पॉझिटिव्ह कॉन्स्टंट सी जर असेल इथे, तर त्याच्यासाठी ही जी डेफिनेशन आहे ही अशी होईल की एफ एन इज ऑलवेज ग्रेटर दॅन असेल तुमच्या सी इंटू जी एनपेक्षा. तर इथे इक्वलचं साईन नाही आहे, म्हणजेच हा काय रिप्रेझेंट करत आहे, लिटल ओमेगा. रिप्रेझेंट स्ट्रिक्ट लोअर बाउंड, इथे तो रिप्रेझेंट करतो, सिम्बॉल यूज करतो ग्रेटर दॅनचं. त्यानंतर एफ एन हा ग्रो करतो फास्टर दॅन जी एन, ग्रोथ रेट आर नॉट इक्वल. तर अशा प्रकारे याचं एक एक्सप्लेनेशन आहे तुमच्या लिटल ओमेगा आणि लिटल ओचं. तर हे तुम्हाला विचारू शकतात, आजपर्यंत विचारलं नाही आहे पण तरी पण सिलेबसमध्ये होतं तर आपण कवर केलं आहे. याच्यामध्ये फक्त डिफरन्स हा आहे की इथे जो तुमचा सिम्बॉल आहे तो इक्वल टूचा इथे यूज नाही केलेला आहे, म्हणून याला काय करतं, स्ट्रिक्ट बाउंड आपण असं बोलतो. तर याच्यानंतरचा टॉपिक येतो 10वा टॉपिक या युनिटचा, पॉलिनॉमियल अँड नॉन पॉलिनॉमियल प्रॉब्लेम्स. आता हे आपल्याला बघायचे आहेत. तर वन बाय वन आपण बघूयात. नॉट ऑल प्रॉब्लेम्स इन कॉम्प्युटर सायन्स आर इक्वली इझी टू सॉल्व. तर तुमच्या कॉम्प्युटर सायन्समध्ये जे पण प्रॉब्लेम्स असतात अल्गोरिदमला सॉल्व करण्यासाठी ते सगळे इक्वली इझी नसतात सॉल्व करण्यासाठी. सम प्रॉब्लेम्स कॅन बी सॉल्व क्विकली. काही प्रॉब्लेम्स हे लवकर सॉल्व होतात तर काहीला खूप जास्त टाईम्स लागतो. दीज are called polynomial problems even when input becomes very large. तर इनपुट व्हेरी लार्ज जरी असला तरी ते काय करतात, तिथे लवकर सॉल्व होतात. तर त्याच प्रॉब्लेम्सला आपण पॉलिनॉमियल प्रॉब्लेम्स असं बोलतो, जे लवकर सॉल्व होतात. सम प्रॉब्लेम्स टेक टू मच टाईम ॲज इनपुट साईज इन्क्रीजेस. दीज आर कॉल्ड नॉन पॉलिनॉमियल टाईम. तर इनपुट साईज तुमची इन्क्रीज होत असेल त्याच्याच सोबत जास्त टाईम जर तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी लागत असेल तर त्या प्रॉब्लेम्सला आपण नॉन पॉलिनॉमियल प्रॉब्लेम्स असं बोलतो. तर
लवकर सॉल्व होत असेल तर पॉलिनॉमियल, जर जास्त टाईम लागत असेल तर नॉन पॉलिनॉमियल. सिम्पल वर्ड्समध्ये बघायचं झालं तर पॉलिनॉमियल प्रॉब्लेम्स जे राहतात ते इझी आणि इफिशियंट असतात सॉल्व करण्यासाठी. नॉन पॉलिनॉमियल प्रॉब्लेम्स जे असतात ते हार्ड आणि इनइफिशियंट राहतात सॉल्व करण्यासाठी. दिस क्लासिफिकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज इट इज अ बेस ऑफ PNP, NP कम्प्लीट अँड NP हार्ड. तर हे सगळे प्रॉब्लेम्स आपल्याला बघायचे आहेत. याचा बेस हा काय आहे, पॉलिनॉमियल आणि नॉन पॉलिनॉमियल. तर याच्यासाठी आपल्याला याची स्टडी करायची आहे. तर सगळ्यात पहिला जो आहे तुमचा पॉलिनॉमियल प्रॉब्लेम्स. आता पॉलिनॉमियल्स प्रॉब्लेम्स काय आहेत तुमचे, तर डेफिनेशन बघायची झाली तर पॉलिनॉमियल प्रॉब्लेम, अ प्रॉब्लेम इज कॉल्ड पॉलिनॉमियल प्रॉब्लेम इफ इट कॅन बी सॉल्व इन पॉलिनॉमियल टाईम. तर जो प्रॉब्लेम तुमचा पॉलिनॉमियल टाईममध्ये सॉल्व होत असेल त्यालाच आपण पॉलिनॉमियल प्रॉब्लेम असं बोलतो. इट्स टाईम कॉम्प्लेक्सिटी कॅन बी रिटर्न ॲज, याची टाईम कॉम्प्लेक्सिटी कशी रिटर्न करतो आपण, O(n)⁻k, आणि के काय आहे, कॉन्स्टंट आहे. याचे एक्झाम्पल काय काय आहेत तर O1, त्यानंतर बेस्ट केसेस आहेत या सगळ्या ज्या कमी टाईममध्ये तिथे सॉल्व होतात. तर त्यानंतर लॉग n झालं, n झालं, n² झालं, त्यानंतर nचा क्यूब झालं. तर या सगळ्या ज्या आहेत या सगळ्या टाईम कॉम्प्लेक्सिटी काय असतात तुमच्या पॉलिनॉमियल येतात, इफिशियंट असं आपण त्याला कन्सिडर करत असतो. तर जे पॉलिनॉमियल टाईम आहे म्हणजेच काय, इफिशियंट टाईम जो लागतो तुमच्या अल्गोरिदमला, ते जे सगळे प्रॉब्लेम्स असतात ते पॉलिनॉमियल प्रॉब्लेममध्ये येतात. द रनिंग टाईम इन्क्रीजेस स्लोली अँड प्रेडिक्टेबली ॲज इनपुट साईज इन्क्रीजेस. तर तुमची जेव्हा पण इनपुट साईज इन्क्रीज होत असते तेव्हा रनिंग टाईम जो असतो तुमचा तो स्लोली इन्क्रीज होतो आणि तिथे प्रेडिक्ट केला जातो. इवन इफ द इनपुट बिकम्स व्हेरी लार्ज द अल्गोरिदम स्टील प्रॅक्टिकल. तर इनपुट तुमचा लार्ज जरी असला तरी तुमचा अल्गोरिदम जो असतो तो प्रॅक्टिकल असतो, म्हणजे रन होत असतो तिथे. जशी जशी तुमची इनपुट साईज इन्क्रीज होती तसा तसा तुमचा अल्गोरिदम स्लो होत जातो, पण तिथे तो थांबत नाही, तो प्रॅक्टिकल असतो, म्हणजेच तिथे तो रन होत राहतो तिथे, पण स्लोली असतो. जरी लार्ज इनपुट जरी असले तरी तो रन होतो. पण नॉन पॉलिनॉमियल प्रॉब्लेम्स जे असतात त्याच्यामध्ये तुमचे जे प्रॉब्लेम्स असतात ते तुमचे अनइफिशियंट असू शकतात, म्हणजे ते वर्क नाही करू शकत तिथे जर लार्ज इनपुट साईज जर असेल तर. तर नॉन पॉलिनॉमियल प्रॉब्लेम्स म्हणजेच काय, जे पॉलिनॉमियल टाईममध्ये काय नाही होत, सॉल्व नाही होत. जे सॉल्व नाही होत पॉलिनॉमियल टाईममध्ये ते प्रॉब्लेम्स असतात नॉन पॉलिनॉमियल प्रॉब्लेम. इट्स रनिंग टाईम ग्रोज मच फास्टर. तर याचा रनिंग टाईम जो असतो तो खूप फास्ट ग्रो करत असतो. कॅन नॉट बी सॉल्व इन पॉलिनॉमियल टाईम. जर टाईम कॉम्प्लेक्सिटी इज युजली बघायचं झालं तर 2n असेल किंवा nचा फॅक्टोरियल असेल तर या खूप जास्त एक्स्ट्रीमली फास्ट इन्क्रीज करत असतात तुमच्या रनिंग टाईम. तर रनिंग टाईम इन्क्रीजेस एक्स्ट्रीमली फास्ट. तर एक्सपोनेन्शियलमध्ये हे जातात. ॲज द इनपुट्स बिकम्स स्लाइटली लार्जर, जर तुमचा इनपुट हा थोडासा लार्ज झाला तर एक्झिक्युशन टाईम जो असेल तुमचा तो खूप जास्त होऊ शकतो किंवा तिथे एक्झिक्युशन पण त्याला खूप प्रॉब्लेम येऊ शकतात. तर याचे एक्झाम्पल काय काय आहेत तर ट्रॅव्हलिंग सेल्समॅन प्रॉब्लेम जो आहे तुमचा तो याचं एक्झाम्पल आहे. त्यानंतर 3 सॅटचा प्रॉब्लेम पण याच्यामध्ये एक्झाम्पल येतो आणि सबसेट सम पण याच्यामध्ये एक्झाम्पलमध्ये येतो. तर हे 3 प्रॉब्लेम्स याच्यामध्ये येतात. तर हे झालं पॉलिनॉमियल आणि नॉन पॉलिनॉमियल. त्यानंतर येतं डिटर्मिनिस्टिक आणि नॉन डिटर्मिनिस्टिक अल्गोरिदम्स. आता हे काय आहे याच्याबद्दल पण थोडंसं बघून घेऊयात. अल्गोरिदम कॅन बी क्लासिफाईड बेस्ड ऑन हाऊ दे मेक डिसिजन्स व्हाईल सॉल्विंग अ प्रॉब्लेम. तर प्रॉब्लेम सॉल्व करताना अल्गोरिदम तुमचे कसे डिसिजन घेते त्याच्यावर बेसिसवरती आपण इथे काय केलेलं आहे, 2 टाईप्समध्ये अल्गोरिदमला क्लासिफाय केलेलं आहे, एक डिटर्मिनिस्टिक आणि एक नॉन डिटर्मिनिस्टिक अल्गोरिदम्स. तर द मेन डिफरन्स बघायचं झाला तर तुमचे जे डिटर्मिनिस्टिक अल्गोरिदम्स असतात ते फॉलो करतात वन फिक्स पाथ टू रीच द सोल्युशन. तर सोल्युशनपर्यंत जाण्यासाठी ते एका पाथमध्ये काय करतात, फॉलो करतात. तसंच नॉन डिटर्मिनिस्टिक अल्गोरिदम जे आहेत कॅन गेस द करेक्ट पाथ इन्स्टंटली. ते काय करतात, गेस करतात तुमच्या करेक्ट पाथला, पण हे फक्त थेरटिकली असतं. तर नॉन डिटर्मिनिस्टिक काय करतात, गेस करतात तुमच्या करेक्ट पाथला, आणि तुमचं जे डिटर्मिनिस्टिक आहे ते काय करतात, वन फिक्स पाथ तिथे फॉलो करतात तुमच्या सोल्युशनपर्यंत जाण्यासाठी. तर हा त्याचा मेन डिफरन्स आहे. तर डिटर्मिनिस्टिक अल्गोरिदम जे आहे तुमचे ते बघायचं झालं तर इथे डेफिनेशन तुम्ही बघू शकता. डिटर्मिनिस्टिक अल्गोरिदम इज द अल्गोरिदम दॅट ऑलवेज फॉलोज द सेम सिक्वेन्स ऑफ स्टेप्स फॉर द सम इनपुट अँड ऑलवेज प्रोड्यूस द सेम आउटपुट. तर हे सेम सिक्वेन्स ऑफ स्टेप्स फॉलो करतात तुमच्या सोल्युशन काढण्यासाठी
आणि तिथे सेम इनपुट आणि ऑलवेज प्रोड्यूस द सेम आउटपुट, आणि इथे सेम आउटपुट आपल्याला तिथे भेटत असतो. आता सिम्पल वर्ड्समध्ये बघायचं झालं तर सेम इनपुट दिला जातो, सेम स्टेप फॉलो केल्या जातात आणि सेम आउटपुट आपल्याला त्याच्यापासून भेटतो. इथे कोणतीही गेसिंग केली जात नाही किंवा रँडमनेस फॉलो केला जात नाही. फिक्स पाथ असतो तुमच्या सोल्युशन फाइंड करण्यासाठी तुमच्या प्रॉब्लेमचा. एक्झाम्पल बघायचं झालं तर समजा आपल्याला काय करायचं आहे, 25ला सर्च करायचं आहे तुमच्या या ॲरेमध्ये. तर ॲरेमध्ये टोटल 5 एलिमेंट्स आहेत. युजिंग लिनियर सर्चचा यूज करत आहे आपण. स्टेप नंबर 1मध्ये काय होईल, 10 चेक होईल तुमचा, नॉट फाउंड, 25च्या इक्वल नाही आहे. स्टेप नंबर 2मध्ये 15 इथे कम्पेअर केला जाईल, तो पण नॉट फाउंड आहे कारण 25च्या इक्वल नाही आहे. त्यानंतर 20ला चेक केलं जाईल, तो पण नॉट फाउंड होईल. आणि स्टेप नंबर 4मध्ये काय होईल, चेक केलं जाईल 25 सोबत, तर तो फाउंड होईल. इथे कम्पेअर केल्यानंतर काय होईल, तो फाउंड होईल. तर अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप तुमचं वर्किंग करत असतं काय, डिटर्मिनिस्टिक अल्गोरिदम. एव्हरी टाइम यू रन दिस अल्गोरिदम विथ द सेम ॲरे. जेव्हा पण तुम्ही या अल्गोरिदमला रन कराल या सेम ॲरेसोबत, तो काय करेल, या ज्या फिक्स स्टेप आहे या 1 बाय 1 तो काय करेल, फॉलो करेल. इट फॉलोज द सेम स्टेप अँड गिव्स द सेम ॲन्सर, आणि सेम ॲन्सर तुम्हाला काढून देईल. तर यालाच आपण डिटर्मिनिस्टिक अल्गोरिदम असं बोलतो. तसंच नॉन डिटर्मिनिस्टिक अल्गोरिदम बघायचं झालं तर हा काय करतो, थेरॉटिकली अल्गोरिदम आहे फक्त. हा काय करतो, दॅट कॅन गेस द करेक्ट सोल्युशन इन्स्टंटली काय करतो, गेस करतो तुमच्या करेक्ट सोल्युशनला प्रॉब्लेमच्या. व्हेनेवर देअर आर मल्टिपल चॉईसेस, तिथे मल्टिपल चॉईसेस असल्या तरी तो काय करतो, गेस करतो फक्त. इन सिम्पल वर्ड्स बघायचं झालं तर इट मॅजिकली चूजेस द करेक्ट ॲन्सर विदाऊट ट्राईंग एव्हरी पॉसिबिलिटी. तर प्रत्येक पॉसिबिलिटीला ट्राय न करता हा काय करतो, तिथे करेक्ट ॲन्सर शोधायचं फक्त चूज करतो किंवा गेस करतो रँडमनेस. इम्पॉर्टंट नोट काय आहे याची, तर नॉन डिटर्मिनिस्टिक अल्गोरिदम्स डू नॉट एक्झिस्ट ऑन रिअल कॉम्प्युटर्स. तर हे रिअल कॉम्प्युटर्सवरती एक्झिस्ट नाही करत. दे आर ओनली यूज इन कॉम्प्लेक्सिटी थेअरी. तर पुढचा जो टॉपिक आहे तुमचा कॉम्प्लेक्सिटी थेअरी, त्याच्यामध्ये याला यूज केलं जातं टू स्टडी प्रॉब्लेम्सला स्टडी करण्यासाठी. कोणकोणते प्रॉब्लेम आहेत, एन पी कम्प्लीट आणि एन पी हार्ड, या 3 प्रॉब्लेमला आपण स्टडी करण्यासाठी याला यूज करतो. रिअल लाईफ एक्झाम्पल बघायचं झालं तर समजा आपल्याकडे 1000 कीज आहेत. सपोज देअर आर 1000 कीज अँड ओनली 1 की ओपन्स द लॉक. तुमच्याकडे एक लॉक आहे आणि तुमच्याकडे 1000 कीज आहे आणि त्याच्या 1000 कीजमधून फक्त एक की अशी आहे जी काय करेल, तुमच्या लॉकला ओपन करेल. आता डिटर्मिनिस्टिक अल्गोरिदम काय करेल, ट्राय करेल तुमचा की नंबर 1, की नंबर 2, की नंबर 3, आणि असं स्टेप बाय स्टेप तुम्हाला सोल्युशन काढून देईल जोपर्यंत 1000 कीपर्यंत जाणार नाही. तर अशा प्रकारे तो काय करेल, स्टेप बाय स्टेप वर्क करेल. पण तुमचा जो नॉन डिटर्मिनिस्टिक अल्गोरिदम आहे तो काय करेल, तो डायरेक्ट सांगेल की तुमची जी यूज करा तुम्ही की नंबर 786. तर ही जी की आहे ही डायरेक्टली तुम्ही काय कराल, यूज कराल. तर यूज केल्यानंतर जर तुमचं लॉक आहे ते इमिडिएटली जर ओपन झालं, तर अशा प्रकारे नॉन डिटर्मिनिस्टिक अल्गोरिदम काय करतो, गेस करतो रँडमली की कोणतं पॉसिबल सोल्युशन याचं भेटू शकतं. नो ट्रायल ऑर नो एरर, याच्यामध्ये कोणतंही स्टेप बाय स्टेप फॉलो नाही करत तुमचे, आणि इथे नो ट्रायल केलं जातं, कोणतंही ट्राय नाही केलं जात आणि एरर पण इथे येत नाही. दिस इज आयडिया ऑफ द नॉन डिटर्मिनिस्टिक अल्गोरिदम, आणि हेच आयडिया आहे नॉन डिटर्मिनिस्टिक अल्गोरिदमचा, जसा तो वर्क करतो. त्याच्यानंतर येतात तुमचे प्रॉब्लेम्स. आता प्रॉब्लेम्समध्ये 1 बाय 1 आपण सगळे प्रॉब्लेम्स कव्हर करणार आहोत. तर सगळ्यात पहिला जो प्रॉब्लेम येतो तुमचा तो आहे पी क्लास प्रॉब्लेम्स. तर या प्रॉब्लेम्समध्ये सगळ्यात पहिला जो प्रॉब्लेम येतो तो आहे पी क्लास प्रॉब्लेम्स. तर पी क्लास प्रॉब्लेम म्हणजे काय याच्याबद्दल बघून घेऊयात. तर पी क्लास मीन्स पॉलिनॉमियल टाईम. पॉलिनॉमियल टाईम आपण बघितलं होतं की डिटर्मिनिस्टिक जो अल्गोरिदम्स राहतं तुमचे तेच पॉलिनॉमियल टाईममध्ये राहतात. इट इज अ ग्रुप ऑफ प्रॉब्लेम्स दॅट कॅन बी सॉल्व इफिशियंटली बाय डिटर्मिनिस्टिक अल्गोरिदम इन पॉलिनॉमियल टाईम. तर हे असे अल्गोरिदम, असे प्रॉब्लेम्स आहेत, असा ग्रुप आहे प्रॉब्लेम्सचा जो काय आहे इफिशियंटली सॉल्व होतो कशामध्ये, तुमच्या डिटर्मिनिस्टिक अल्गोरिदम्सचा यूज करून, कशामध्ये, पॉलिनॉमियल टाईममध्ये. तर कोणकोणते आहेत ते, एन आहे, त्यानंतर एनचा स्क्वेअर आहे, एनचा क्यूब आहे. तर हे जे प्रॉब्लेम्स आहेत हे डिटर्मिनिस्टिक अल्गोरिदमच्या थ्रू आपण काय करतो, पॉलिनॉमियल टाईममध्ये काय करत असतो, हे सॉल्व करत असतो. सिम्पल वर्ड्समध्ये बघायचं झालं तर पी क्लास प्रॉब्लेम्स आर इझी प्रॉब्लेम्स बिकॉज वी ऑलरेडी हॅव फास्ट अल्गोरिदम्स टू सॉल्व देम. तर हे खूप सिम्पल प्रॉब्लेम्स आहेत जे सॉल्व करण्यासाठी आपल्याकडं फास्ट अल्गोरिदम्स ऑलरेडी आहेत. तर यालाच आपण पी क्लास प्रॉब्लेम्स असं बोलतो, जे सगळ्यात सोपे आहेत. इवन इफ द इनपुट साईज बिकम्स व्हेरी लार्ज, जर इनपुट साईज लार्ज जरी झाली तरी द रनिंग टाईम इन्क्रीजेस ग्रॅज्युअली. तुमचा जो रनिंग टाईम असतो तो ग्रॅज्युअली इन्क्रीज होत असतो.
नॉट सडनली लाईक एक्सपोनेन्शियल ऑर फॅक्टोरियल अल्गोरिदम्स. तो सडनली एकदम जास्त होत नाही आहे एक्सपोनेन्शियल सारखा किंवा फॅक्टोरियल अल्गोरिदम सारखा. तर डेफिनेशन बघायची झाली याची प्रॉपर, तर तुम्हाला एक्झाममध्ये लिहिण्यासाठी पी म्हणजेच पॉलिनॉमियल इज द क्लास ऑफ ऑल डिसिजन प्रॉब्लेम्स. जसं की जे तुमचे डिसिजन्स प्रॉब्लेम्स राहतात त्याचं सोल्युशन तुम्हाला यस किंवा नोमध्ये मिळतं किंवा 0 किंवा 1मध्ये मिळतं. तर हे जे प्रॉब्लेम्स आहेत डिसिजनचे, हे प्रॉब्लेम्स जे आहेत दॅट कॅन बी सॉल्व बाय डिटर्मिनिस्टिक अल्गोरिदम इन पॉलिनॉमियल टाईम. तर हे प्रॉब्लेम्स आपण सॉल्व करतो डिटर्मिनिस्टिक अल्गोरिदम इन पॉलिनॉमियल टाईममध्ये. तर याच्यामध्ये कोणकोणत्या कॉम्प्लेक्सिटीज येतात, तर तुम्ही इथे टाईम कॉम्प्लेक्सिटीज बघू शकता की 1 आहे, लॉग n आहे, त्यानंतर n येते, त्यानंतर n लॉग n येते, त्यानंतर nचा स्क्वेअर किंवा nचा क्यूब. तर हे सगळे इफिशियंट अल्गोरिदम्समध्ये येतात. तर हे झालं तुमचं पी क्लास प्रॉब्लेम्स. तर आता याच्यावरती एक एक्झाम्पल आहे ते पण बघून घेऊयात डिटेलमध्ये. तर कोणतं एक्झाम्पल आहे, समजा प्रॉब्लेम आहे तुमच्याकडे एक सॉर्टेड ॲरे तुम्हाला दिलेला आहे. तर सॉर्टेड ॲरेमध्ये टोटल 5 एलिमेंट्स आहे तिथे आणि आपल्याला चेक करायचं आहे की 25 जो आहे तो प्रेझेंट आहे की नाही ॲरेमध्ये. इज 25 प्रेझेंट इन द ॲरे, हे आपल्याला चेक करायचं आहे. सिन्स द ॲरे इज ऑलरेडी सॉर्टेड वी यूज बायनरी सर्च. तर ॲरे हा आपला सॉर्टेड आहे म्हणून आपण इथे बायनरी सर्चचा यूज करणार आणि फाइंड करणार. तर बायनरी सर्चमध्ये स्टेप बाय स्टेप कसं आपण तिथे सर्च करणार. सगळ्यात पहिली जी स्टेप येते ती काय आहे, तर फाइंड द मिडल एलिमेंट. आता मिडल एलिमेंट आपल्याला शोधायचं आहे. तर मिडल एलिमेंट आपल्याला ॲरेमध्ये दिसतोय की कोणता आहे, 20 आहे. तर मिडल एलिमेंट झाला आपला 20. नाव कम्पेअर. आता याला आपल्या व्हॅल्यूसोबत काय करायचं आहे, कम्पेअर करायचं आहे 25 सोबत. तर आहे का 25च्या इक्वल, तर नाही. सिन्स 25 हा ग्रेटर आहे 20 पेक्षा, वी नो द रिक्वायर्ड एलिमेंट कॅन नॉट बी ऑन द लेफ्ट साईड. कारण हा 25 जो आहे तो 20 पेक्षा मोठा आहे, तर तो लेफ्ट साईडमध्ये तर नसणार आहे कारण ॲरे आपला सॉर्टेड आहे. तर तो मोठा आहे म्हणून कुठे असेल, राईट साईडला असेल. सो वी इग्नोर द लेफ्ट हाफ. तर तुमचे जे पण लेफ्ट साईडचे एलिमेंट्स असतील ते आपण इग्नोर करणार. आता स्टेप 2 मध्ये काय करणार आपण, सर्च द राईट हाफ. आता राईट जे पण एलिमेंट्स असतील त्यांच्यात आपण काय करणार, सर्च करणार. नाऊ ओनली दीज एलिमेंट्स रिमेन्स. आता कोणकोणते एलिमेंट्स आहेत, फक्त आपल्याकडे 20च्या नंतरचे 25 आणि 30. तर 25 आणि 30 मध्ये आपण काय करणार, सर्च करणार. फाइंड द मिडल एलिमेंट. आता याच्यातला आपण मिडल एलिमेंट बघायचा झाला तर आपण पहिली व्हॅल्यू घेणार 25. तर 25ला आपण घेतला. आता 25ला कम्पेअर करायचं 25 सोबत. तर व्हॅल्यू आपल्याला भेटलेली आहे. तर एलिमेंट इथे आपल्याला भेटलेला आहे, तर यस येणार आणि एलिमेंट फाउंड होणार. तर अशा प्रकारे आपण काय करत असतो, हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असतो. टोटल कंपॅरिझन किती झाल्या आपल्या, वी चेक ओनली 20 चेक केला आणि त्यानंतर 25. तर 2 कंपॅरिझन झाल्या. तर 2 कंपॅरिझनमध्येच आपला जो प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह झाला, म्हणजेच इझी प्रॉब्लेम होता नाही का. मग इझी प्रॉब्लेम येतो आपला प्री क्लास प्रॉब्लेम्समध्ये. आता त्याच्यानंतरचा दुसरा जो प्रॉब्लेम्स येतात ते आहे एन पी क्लास प्रॉब्लेम्स. आता एन पी क्लास प्रॉब्लेम्स, आता पी क्लासचा आपण बघितलं की ते एकदम सिम्पल असतात आणि लवकर सॉल्व्ह होतात. तर ते येतात डिटर्मिनिस्टिक पॉलिनॉमियल टाईममध्ये किंवा डिटर्मिनिस्टिक अल्गोरिदममध्ये. आता एन पी क्लास म्हणजेच काय, एन पी स्टँड फॉर नॉन डिटर्मिनिस्टिक पॉलिनॉमियल टाईम. आता एन पी म्हणजे नॉन डिटर्मिनिस्टिक पॉलिनॉमियल टाईम. आता याच्यामध्ये काय असतं, एन पी क्लास कंटेन्स प्रॉब्लेम्स दॅट आर हार्ड टू सॉल्व्ह बट इझी टू व्हेरीफाय इफ समवन गिव्ज अस द ॲन्सर. तर हे जे प्रॉब्लेम्स असतात हे सॉल्व्ह करण्यासाठी खूप हार्ड असतात, पण याला जर व्हेरीफाय करायचं असेल आणि आपल्याकडे जर ॲन्सर असेल तर आपण काय करतो, तिथे व्हेरीफाय करू शकतो इझिली. त्यानंतर सिम्पल वर्ड्समध्ये बघायचं झालं तर फाइंडिंग द सोल्युशन मे टेक अ लॉंग टाईम. सोल्युशन फाइंड करण्यासाठी खूप जास्त टाइम्स लागू शकतो, पण बट चेकिंग वेदर अ सोल्युशन गिवन सोल्युशन इज अ करेक्ट टेक्स ओनली अ शॉर्ट टाईम. तर आपल्याला जर चेक करायचं असेल जे गिवन सोल्युशन आहे ते करेक्ट आहे का नाही, ऑलरेडी सोल्युशन जर आपल्याकडे असेल आणि ते आपल्याला व्हेरीफाय करायचं असेल की करेक्ट आहे का नाही, तर ते लवकर होईल, ती प्रोसेस लवकर होईल चेक करायची. दिस इज द मेन आयडिया ऑफ एन पी क्लास. तर हाच मेन आयडिया आहे तुमच्या एन पी क्लासचा. याची डेफिनेशन बघायची झाली तर एन पी म्हणजेच नॉन डिटर्मिनिस्टिक पॉलिनॉमियल टाईम इज द क्लास ऑफ ऑल डिसिजन प्रॉब्लेम्स हुज गिवन सोल्युशन सर्टिफिकेट कॅन बी व्हेरीफाईड इन पॉलिनॉमियल टाईम बाय डिटर्मिनिस्टिक अल्गोरिदम. तर याच्यामध्ये आपण काय करत असतो, तुमचे जे पण सोल्युशन असतील त्यांना व्हेरीफाय करण्यासाठी, तुमचे जे पण प्रॉब्लेम्स असतील त्यांना व्हेरीफाय करण्यासाठी पॉलिनॉमियल टाईममध्ये डिटर्मिनिस्टिक अल्गोरिदमचा आपण तिथे काय करतो, यूज करत असतो. तर हे झालं नॉन डिटर्मिनिस्टिक पॉलिनॉमियल टाईम. सपोज समवन आज, समजा एखाद्याने तुम्हाला विचारलं, इज देअर अ रूट फ्रॉम पुणे टू मुंबई
दॅट इज लेस दॅन 150 किलोमीटर. असा कोणता रूट आहे का पुणे आणि मुंबईमधला ज्याचं जे डिस्टन्स असेल ते 150 पेक्षा कमी असेल. तर तुम्ही काय करणार, फाइंडिंग अ सच अ रूट अमॉंग थाउजंड्स ऑफ रोड्स मे टेक अ लॉंग टाईम. तर याच्यामध्ये थाउजंड्स ऑफ रोड्स असतील जे तुम्हाला सजेस्ट होईल, तर ते खूप सारा टाईम घेतील. बट इफ समवन गिव्ज यू धिस रोड, समजा तुम्हाला एखाद्याने सिम्पल रोड तिथे दिलेला आहे, रूट तिथे दिलेला आहे की पुण्यावरून लोणावळा आणि लोणावळावरून मुंबईला जायचं आहे. यू सिम्पली कॅल्क्युलेट द टोटल डिस्टन्स. तुम्ही काय करणार, सिम्पली कॅल्क्युलेट करणार याचं डिस्टन्स. इफ इट इज लेस दॅन 150, जर तुम्ही व्हेरीफाय केलं की ते 150 पेक्षा कमी आहे, तर तुम्हाला आन्सर तिथे भेटलेलं आहे. व्हेरिफिकेशन इज क्विक, व्हेरिफिकेशन इथे लवकर होणार. पण तुम्हाला जर प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल तर खूप सारा टाईम लागेल. पण फक्त व्हेरीफाय करायचं असेल जे आन्सर तुम्हाला भेटलेलं आहे ते इथे खूप लवकर होतं. देअरफॉर धिस इज ॲन NP क्लास टाईप ऑफ प्रॉब्लेम. तर म्हणून याला आपण NP क्लास प्रॉब्लेम असं बोलतो. त्यानंतर याचा पण एक प्रॉब्लेम आहे, तो आपण बघून घेऊयात. तर याच्यामध्ये येतो सबसेट सम प्रॉब्लेम. तर याच्यामध्ये काय असतं, तुम्हाला नंबर दिलेले असतात आणि क्वेश्चन विचारला जातो की इज देअर अ सबसेट हुज सम इज 22. याच्यामध्ये असा एखादा सबसेट आहे का ज्याची सम 22 येईल, तर तो तुम्हाला फाइंड करायचा आहे. तर फाइंडिंग द सबसेट मे टेक अ टाईम. एखादा सबसेट तुम्हाला जर याच्यामधून फाइंड करायचा असेल तर त्याच्यासाठी टाईम लागू शकतो. यू मे ट्राय मेनी कॉम्बिनेशन. तुम्हाला खूप सारे कॉम्बिनेशन्स याच्यामध्ये बघावे लागतील की 7 आणि 3 किती येतात, 12 आणि 3 किती येतात. तर या सगळ्यांची सम करून तुम्हाला 22 कुठे येते का हे सगळं ट्राय करावं लागतं. सपोज तुम्हाला एखाद्याने ऑलरेडी सबसेट दिला आहे की 7 + 15 किती आहे, 22 आहे आणि तुम्हाला जर व्हेरीफाय करायचं असेल, नाव व्हेरिफिकेशन इज व्हेरी इझी. तर 7 आणि 15 सिम्पली 22 होतात. तर व्हेरीफाय करायचं खूप सोपं राहतं, पण ॲक्च्युअलमध्ये ॲन्सर काढायचं खूप अवघड राहतं. तर सिन्स चेकिंग इज द ॲन्सर इज क्विक. तर चेक करायचं ॲन्सरला ते खूप क्विक होतं. धिस इज ॲन NP क्लास प्रॉब्लेम. तर यालाच आपण NP क्लास प्रॉब्लेम असं बोलतो. तर हे झालं त्याचं कम्प्लीट एक्झाम्पल. आता याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन जर विचारला सेपरेटली तर तुम्हाला डेफिनेशन लिहिता आली पाहिजे, त्याचं एक्सप्लेनेशन देता आलं पाहिजे आणि त्याचं असं एक्झाम्पल तुम्हाला एक्सप्लेन करता आलं पाहिजे जर थेरी क्वेश्चन मोठा असेल तर. आता त्याच्यानंतर याच्यावरती तुम्हाला डिफरन्स पण विचारू शकतात की P क्लास आणि NP क्लासचं डिफरन्शिएशन करा. तर P काय आहे, पॉलिनॉमियल टाईम, आणि NP काय आहे, नॉन डिटर्मिनिस्टिक पॉलिनॉमियल टाईम. त्यानंतर प्रॉब्लेम्स कॅन बी सॉल्व इन पॉलिनॉमियल टाईम P क्लासमध्ये. आणि इकडे काय होतं, NP क्लासमध्ये तुमचे जे प्रॉब्लेम्स असतात ते डिफिकल्ट असतात सॉल्व करण्यासाठी, पण त्यांना जर व्हेरीफाय करायचं असेल एखाद्या सोल्युशनला तर ते पॉलिनॉमियल टाईममध्ये लवकर होतं. त्यानंतर इकडे बघायचं झालं P क्लासमध्ये तर युजेस डिटर्मिनिस्टिक अल्गोरिदम प्रॉब्लेमला सॉल्व करण्यासाठी, आणि इकडे प्रॉब्लेमला सॉल्व करण्यासाठी किंवा व्हेरीफाय करण्यासाठी आपण नॉन डिटर्मिनिस्टिक अल्गोरिदम यूज करतो. त्यानंतर इकडे काय करतो P क्लासमध्ये, बोथ फाइंडिंग्स अँड व्हेरीफाईंग द सोल्युशन आर फास्ट. दोघं पण फाइंडिंग करायचं आणि व्हेरीफाय करायचं हे दोघं पण लवकर होतात. तसंच इकडे फाइंड करायचं खूप जास्त स्लो आहे, ते लवकर होत नाही, पण व्हेरीफाय करायचं काय आहे, फास्ट आहे. त्यानंतर कन्सिडर इझी प्रॉब्लेम्स. इकडे इझी प्रॉब्लेम्स कन्सिडर करतो आपण आणि NP क्लासमध्ये हार्ड असतात तुमचे प्रॉब्लेम्स. त्यानंतर इकडे एक्झाम्पल बघायचे झाले तर P क्लासचे कोणकोणते आहेत, बायनरी सर्च आहे, मर्ज सॉर्ट आहे किंवा दिजिस्ट्रा अल्गोरिदम आणि प्रिम्स अल्गोरिदम असे एक्झाम्पल येतात. त्यानंतर NP क्लासचे कोणकोणते आहेत तर सुडोकू येतो, 3 सॅट येतो तुमचा, व्हर्टेक्स कवर येतो, सबसेट सम येतो किंवा तुमचा TSP येतो, ट्रॅव्हलिंग सेल्समॅन. तर असे जे प्रॉब्लेम्स असतात हे याच्यामध्ये येतात. तर सिम्पल तुम्हाला इथे मी त्याचा डिफरन्स पण दिलेला आहे. आता याच्यानंतर येतात पॉलिनॉमियल प्रॉब्लेम रिडक्शन. आता पॉलिनॉमियल प्रॉब्लेम रिडक्शन काय आहे याच्याबद्दल थोडंसं बघून घेऊयात. समटाईम्स वी गेट अ न्यू प्रॉब्लेम दॅट इज डिफिकल्ट टू सॉल्व. आता आपल्याकडे एखादा नवा प्रॉब्लेम आला आहे आणि तो सॉल्व करण्यासाठी खूप डिफिकल्ट जातोय. इन्स्टेड ऑफ सॉल्विंग इट फ्रॉम अ स्क्रॅच, याला स्टार्टिंगपासून सॉल्विंग न करता आपण काय करतोय, वी ट्राय टू रिड्यूस इट इनटू अनादर प्रॉब्लेम. तर एका प्रॉब्लेमला आपण रिड्यूस करतोय दुसऱ्या प्रॉब्लेममध्ये आणि त्या प्रॉब्लेमचा जर आपल्याला सोल्युशन भेटलं तर मेन जो प्रॉब्लेम आहे आपला त्याचं पण आपल्याला सोल्युशन भेटेल. तर हाच कन्सेप्ट आहे आपल्या पॉलिनॉमियल प्रॉब्लेम रिडक्शनचा. इफ धिस कन्व्हर्जन टेक्स ओनली पॉलिनॉमियल टाईम इट कॉल्ड पॉलिनॉमियल प्रॉब्लेम रिडक्शन. तर याच्यामधून जर आपल्याला जर कन्वर्ट केल्यानंतर आपल्याला जर पॉलिनॉमियल टाईममध्ये भेटत असेल तर त्याच प्रॉब्लेमला आपण काय बोलणार, पॉलिनॉमियल प्रॉब्लेम रिडक्शन असं बोलणार. सिम्पल वर्ड्समध्ये बघायचं झालं तर पॉलिनॉमियल रिडक्शन मीन्स काय आहे, कन्वर्ट करायचं एका प्रॉब्लेमला अनादर प्रॉब्लेममध्ये इन पॉलिनॉमियल टाईममध्ये.
सो दॅट सॉल्विंग द सेकंड प्रॉब्लेम ऑल्सो सॉल्व्स द फर्स्ट प्रॉब्लेम. आणि त्या सेकंड प्रॉब्लेमला तुम्ही सॉल्व्ह केलं तर पहिला प्रॉब्लेम आपोआप तिथे सॉल्व्ह होतो. तर हा कन्सेप्ट आहे तुमचा प्रॉब्लेम रिडक्शनचा पॉलिनॉमियल टाईममध्ये. तर याच्यामध्ये काय काय आहे ते बघायचं आहे. व्हाय इज द पॉलिनॉमियल रिडक्शन इम्पॉर्टंट. तर हे इम्पॉर्टंट का आहे याचे थोडेसे पॉईंट्स आहेत ते आपल्याला बघायचे आहेत कम्पेअर करण्यासाठी. तर कम्पेअर काय करतो आपण, समजा आपल्याकडे वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत. इट हेल्प्स अस कम्पेअर द डिफिकल्टी ऑफ टू प्रॉब्लेम्स. दोन प्रॉब्लेम आहे त्याची डिफिकल्टी कम्पेअर करण्यासाठी आपण याचा यूज करत असतो. वी कॅन डिसाईड विच प्रॉब्लेम इज हार्डर. कोणता हार्ड जातो आहे ते डिसाईड करण्यासाठी आपण याचा यूज करतो. त्यानंतर दुसरं म्हणजे रियूज एक्झिस्टिंग अल्गोरिदम्स. इफ बी ऑलरेडी हॅज अन अल्गोरिदम. समजा एखाद्याकडे बीकडे ऑलरेडी एखादा अल्गोरिदम आहे. वी डोंट हॅव टू क्रिएट अ न्यू अल्गोरिदम फॉर एसाठी आपल्याला नवा अल्गोरिदम तिथे क्रिएट करायचं काम नाही आहे. वी सिम्पली काय करणार, एला कन्वर्ट करणार बीमध्ये. तर सिम्पली आपण काय करतो, रियूज करतो तुमच्या पहिल्या जे अल्गोरिदम्स असतील त्याचा. त्यानंतर तिसरं म्हणजे सेव्ह करतो आपण टाईम सेव्ह होतो आपला. इन्स्टेड ऑफ सॉल्विंग एव्हरी न्यू प्रॉब्लेम फॉर द बिगिनिंगपासून सॉल्व्ह न करता आपण काय करत असतो, त्याचं अनादर प्रॉब्लेममध्ये टाकतो आणि त्याचं सोल्युशन काढलं की फर्स्ट जो प्रॉब्लेम असेल न्यू प्रॉब्लेम त्याचं सोल्युशन आपल्याला भेटेल. तर इथे टाईम पण खूप जास्त वाचेल आपला. त्यानंतर यूज टू प्रूव्ह NP कम्प्लीट प्रॉब्लेम्स. तर प्रूव्ह करण्यासाठी पण याचा यूज केला जातो. पॉलिनॉमियल रिडक्शन इज द मेन टेक्निक यूज टू प्रूव्ह दॅट प्रॉब्लेम इज NP कम्प्लीट. तर तुमचा प्रॉब्लेम हा NP कम्प्लीट आहे का नाही हे प्रूव्ह करण्यासाठी आपण काय करतो, या रिडक्शनचा पॉलिनॉमियल रिडक्शनचा यूज करतो. त्यानंतर याचं एक्झाम्पल बघायचं झालं तर इथे बघू शकता तुम्ही की लिनियर सर्च आणि बायनरी सर्च याच्यामध्ये काय आहे. सपोज वी हॅव प्रॉब्लेम ए. समजा आपल्याकडे प्रॉब्लेम ए आहे. एमध्ये काय आहे, आपल्याकडे अनसॉर्टेड ॲरे दिलेला आहे आपल्याला एक, आणि ॲरेमध्ये 5 एलिमेंट्स इथे आहेत. सर्चिंग डायरेक्टली इज डिफिकल्ट बिकॉज द ॲरे इज नॉट सॉर्टेड. याच्यामध्ये सर्चिंग करायची असेल तर ते डिफिकल्ट जाईल कारण याच्यामध्ये सॉर्टेड ॲरे नाही आहे आपल्याकडे. मग आपण काय करणार, तुमचा जो प्रॉब्लेम ए होता त्याला प्रॉब्लेम बीमध्ये काय करणार, रिड्यूस करणार. सॉर्ट द ॲरे फर्स्ट. तर आपण काय करणार, ॲरेला सॉर्ट करणार पहिले. सॉर्ट करायचं म्हटल्यावर आपण काय करणार, 10, 20, 30, 40 आणि 50 इथे आपण सॉर्टिंग केली. सॉर्टिंग टेक्स पॉलिनॉमियल टाईम. सॉर्टिंग काय करणार, पॉलिनॉमियल टाईम घेणार. नाव वी हॅव अ कन्व्हर्टेड प्रॉब्लेम इनटू अनदर प्रॉब्लेम. तर आपण हा प्रॉब्लेम काय केला, दुसऱ्या प्रॉब्लेममध्ये कन्वर्ट केला. आता तुमचा जो बी प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये काय करायचं आहे, सर्च ॲन एलिमेंट इन अ सॉर्टेड ॲरे. तर सॉर्टेड ॲरेमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, एलिमेंट आता सर्च करायचं आहे प्रॉब्लेम नंबर बीमध्ये. वी ऑलरेडी नो बायनरी सर्च सॉल्व दिस प्रॉब्लेम इफिशियंटली. तर आपण मागच्या एक्झाम्पलमध्ये बघितलं होतं की बायनरी सर्च काय करतो, इफिशियंटली सॉल्व करून देतो तुमचा. 2 कंपॅरिझनमध्येच तुम्हाला त्याचा ॲन्सर भेटून जाईल. तर अशा प्रकारे बायनरी सर्च काय करतो, सॉल्व करतो इफिशियंटली. तर सॉल्व बी प्रॉब्लेम बी. सपोज वी वॉन्ट टू सर्च 40. जर आपल्याला 40ला सर्च करायचं आहे तर बायनरी सर्च काय करेल, लवकरात लवकर आपल्याला फाइंड करून देईल. तर प्रॉब्लेम बी काय होणार, आपला सॉल्व होणार. तर प्रॉब्लेम बी जर सॉल्व झाला तर ए तर आपोआप सॉल्व होईल. त्याच्यामध्ये पण आपल्याला काय करायचं होतं, एलिमेंट काय करायचं होतं, सर्च करायचा होता. वी कन्वर्टेड द ओरिजिनल इन टू अनदर प्रॉब्लेम दॅट वॉज इझियर टू सॉल्व. तर तो सॉल्व झाला तर पहिला जो ओरिजिनल प्रॉब्लेम होता तो पण सॉल्व होईल. तर अशा प्रकारे याचा सिम्पल एक्झाम्पल आपण बघितलं. त्यानंतर 15वा जो टॉपिक आहे या युनिटचा तो आहे NP कम्प्लीट प्रॉब्लेम. आता NP कम्प्लीट प्रॉब्लेममध्ये स्पेसिफिकली व्हर्टेक्स कवर जो आहे हा एक प्रॉब्लेम आहे. हा स्पेसिफिकली तुम्हाला विचारू शकतात. तर याला आपण थोडंसं डिटेलमध्ये बघणार आहोत. व्हर्टेक्स कवर इज अ सेट ऑफ व्हर्टायसेस. व्हर्टेक्स कवर काय आहे, एक सेट आहे तुमच्या व्हर्टायसेसचा. त्यालाच आपण नोड्स बोलतो तुमच्या ग्राफमध्ये. इन अ ग्राफ. तर ग्राफमध्ये हे व्हर्टायसेस असतात. हे कसे असतात, सच दॅट एव्हरी एज इज अ कनेक्टेड टू ॲट लिस्ट वन सिलेक्टेड व्हर्टेक्स. प्रत्येक एज जी असते तुमची, एव्हरी एज काय असते, कनेक्टेड असते ॲट लिस्ट एका व्हर्टेक्ससोबत. इन सिम्पल वर्ड्स बघायचं झालं तर वी चूज सम व्हर्टायसेस सो दॅट एव्हरी एज इन द ग्राफ टचेस ॲट लिस्ट वन चूजन व्हर्टेक्स. तर प्रत्येक व्हर्टेक्सला काय करते, तुमची एखादी तरी एज तिथे काय करत असती, चूज करत असती, अटॅच करत असती, टच करत असती. अवर गोल इज सिलेक्ट द मिनिमम नंबर ऑफ व्हर्टायसेस. तर आपलं गोल काय असतं यामध्ये, मिनिमम नंबर ऑफ व्हर्टायसेसला सिलेक्ट करायचं. आता व्हॉट इज द व्हर्टेक्स कवर. आता व्हर्टेक्स कवर काय आहे, सपोज तुमच्याकडे हा एक ग्राफ आहे ABCD. तर याच्यामध्ये एजेस तुम्हाला दिसतात की AB आहे, BC आहे, CD आहे आणि DA आहे. नाऊ वी हॅव टू चूज सम व्हर्टायसेस सो दॅट एव्हरी एज इज कवर्ड. तर आपल्याला याच्यातले काही व्हर्टायसेस काय करायचे आहेत,
चूज करायचे आहेत ते काय करतील, पूर्ण तुमच्या एजेस ज्या असतील एव्हरी एजेस त्या कवर करतील. तर हा झाला सिम्पल व्हर्टेक्स कवर, म्हणजेच काय व्हर्टेक्स कवर केले पाहिजे सगळे. आता प्रूफ दॅट व्हर्टेक्स कवर इज अ NP कंप्लीट. तर हा एक PYQ आहे, विचारला गेलेला होता की तुमचा जो व्हर्टेक्स कवर प्रॉब्लेम आहे तो NP कंप्लीट आहे का नाही याचं प्रूफ द्या. व्हाय इज द व्हर्टेक्स कवर इन NP. तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, याला प्रूफ करायचं आहे. आता सपोज तुमच्याकडे समजा आन्सर घेणार आहे तुम्ही, तर एक्झाम्पलमध्ये आपण एक ग्राफ घेतलेला आहे इथे सिम्पल ABCD. गिवन व्हर्टेक्स कवर आपण काय घेतलेला आहे इथे BD घेतलेला आहे. प्रूफ करायचं आहे आपल्याला व्हर्टेक्स कवर हा NP आहे का नाही. तर गिवन व्हर्टेक्स कवर आपण घेतलेला आहे बी आणि डी. तर हे पूर्ण कवर होत आहे का नाही ते आपल्याला चेक करायचं आहे. तर यू सिम्पली चेक काय करणार, एव्हरी एज आपण चेक करणार की ए पासून बी कडे जायला आहे का, कवर झाला आहे का, झाला आहे. त्यानंतर B to C झाला आहे का, कवर झाला आहे. त्यानंतर C to D झाला आहे का, C to D पण झाला आहे कवर. त्यानंतर D to A झाला आहे का, D to A पण झाला आहे. तर चेकिंग एव्हरी एज इज इझी, टेक्स अन पॉलिनॉमियल टाईम. देअरफॉर व्हर्टेक्स कवर बिलॉंग्स टू NP कंप्लीट. तर प्रत्येक व्हर्टेक्स जो आहे तो तुमच्या एजेस सोबत काय, एव्हरी एजेस सोबत काय आहे, कनेक्टेड आहे, कवर झालेला आहे. तर प्रत्येक व्हर्टेक्स जर कवर झालेला असेल तर तो प्रॉब्लेम NP कंप्लीट असतो. तर हे झालं तुमचं प्रूफ. तर सिम्पल एक्झाम्पल सहित तुम्हाला काय करायचं आहे, स्टेप बाय स्टेप थोडंसं एलॅबोरेट करून काय करायचं आहे, एक्सप्लेन करायचं आहे. त्यानंतर काय करायचं आहे स्टेप 2 मध्ये तुम्हाला, आता ते झालं, त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, प्रूफ व्हर्टेक्स कवर इज अ NP हार्ड. आता NP हार्ड आहे का नाही ते आपल्याला करायचं आहे. सगळ्यात पहिले आपण NP तर चेक केलं NP, त्यानंतर काय करायचं आहे, आता NP हार्ड आपल्याला काय करायचं आहे इथे चेक करायचं आहे. तर प्रूव्ह करायचं आहे NP हार्ड आहे का नाही, तर त्याच्यामध्ये काय करणार, वी रिड्यूस अननोन NP कंप्लीट प्रॉब्लेम सच ॲज अ क्लिक आपण त्याला बोलत असतो टू व्हर्टेक्स कवर इन अ पॉलिनॉमियल टाईम. तर पॉलिनॉमियल टाईममध्ये आपल्याला काय करायचं आहे, त्याला रिड्यूस करायचं आहे. द इम्पॉर्टंट रिलेशन काय आहे इथे, तुमचा जो क्लिक आहे ती काय आहे, लेस दॅन ऑर इक्वल टू P व्हर्टेक्स कवर. दिस मीन्स, याचा मिनिंग काय होतो, इफ वी कॅन सॉल्व व्हर्टेक्स कवर इफिशियंटली. जर आपण व्हर्टेक्स कवर इफिशियंटली जर सॉल्व केला, देन वी कॅन ऑल्सो सॉल्व अ क्लिक इफिशियंटली. तर तुमचा जो दुसरा प्रॉब्लेम असेल तो पण काय करू आपण, इफिशियंटली सॉल्व होईल. हेन्स व्हर्टेक्स कवर इज ॲट लिस्ट ॲज अ डिफिकल्ट ॲज अ क्लिक. देअरफॉर व्हर्टेक्स कवर इज अ NP हार्ड. म्हणून तुमचा प्रॉब्लेम जो आहे तो NP हार्ड असेल. देअरफॉर व्हर्टेक्स कवर इज अ NP कंप्लीट. तुमच्या ज्या दोन कंडिशन आहेत, एक तर NP तुम्हाला चेक करायचं आहे, दुसरं म्हणजे NP हार्ड आहे का नाही ते चेक करायचं आहे. या दोन कंडिशन जर ट्रू होत असतील तर तुमचा जो प्रॉब्लेम असेल तो NP कंप्लीट असेल. प्रॉब्लेम इज अ NP कंप्लीट इफ इट बिलॉंग्स टू NP आहे का नाही ते चेक करायचं आहे. आणि दुसरं म्हणजे NP हार्ड आहे का नाही ते चेक करायचं आहे. हे दोघं जर सॅटिस्फाय झाले बोथ कंडिशन्स, देन तुमचा जो प्रॉब्लेम आहे व्हर्टेक्स कवर तो काय आहे, NP कंप्लीट आहे असं आपण बोलू शकतो. तर दोन स्टेपमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, याला प्रूफ करायचं आहे. सगळ्यात पहिली म्हणजेच तुम्हाला काय करायचं आहे, NP आहे का नाही ते चेक करायचं आहे. आणि दुसरं म्हणजे NP हार्ड आहे का नाही ते चेक करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही काय करणार, त्याला करणार कवर. आता लास्टचा वाटतं हा टॉपिक, 16वा टॉपिक आहे या युनिटचा, NP कंप्लीट प्रॉब्लेम्स. तर 3 सॅटचा प्रॉब्लेम आहे, याच्यावरती पण क्वेश्चन विचारला जातो. डेफिनेशन काय आहे 3 सॅटची, हा पण एक NP कंप्लीट प्रॉब्लेम आहे. तर डेफिनेशनमध्ये तुम्ही बघू शकता 3 सॅट म्हणजेच काय, 3 स्टॅटिस्फिएबिलिटी is a decision problem in which a boolean formula is given in a conjunction normal form. तर त्याला आपण CNF फॉर्ममध्ये बोलतो. where each clause contains exactly 3 literals connected by or and all clauses are connected by and. तर याचा तुम्ही सिंपल फॉर्म्युला बघू शकता इथं एक्झाम्पलमध्ये. तर तुमचा याचा मिनिंग काय आहे, 3 सॅटचा तुमच्याकडे 3 लिटरल्स असतात. 3 लिटरल्स म्हणजे x1 x2 आणि x3. आता 3 लिटरल्स असतात ते कनेक्टेड असतात ऑरमध्ये. आता तुम्ही बघू शकता हा ब्रॅकेट आहे, हे 3 लिटरल्स ऑरने काय केलेले आहेत, आपण कवर केलेले आहेत, कनेक्ट केलेले आहेत. तर हे जे सिम्बॉल आहे तुमचं हे ऑरचं आहे व्ही सारखं. आणि त्यानंतर अजून 3 जे आहेत ते परत तुमचे ऑरने काय केलेले आहेत, कनेक्ट केलेले आहेत. आणि हे दोन्ही ब्रॅकेट जे आहेत, हे दोन्ही क्लॉजेस जे आहेत ते कनेक्ट केलेले आहेत आपण अँडने. आता अँड इथे आपण अँडने ते कवर केलेले आहेत, ए सारखा सिम्बॉल आहे त्याचं. तर अशा प्रकारे तुमची जी डेफिनेशन आहे 3 सॅटची ते हे प्रूव्ह करते. द ऑब्जेक्टिव्ह इज डिटरमाइन वेदर देअर एक्झिस्ट अन असेसमेंट ऑफ अ ट्रू ऑर फॉल्स व्हॅल्यूज
टू द व्हेरिएबल्स दॅट मेक्स द एंटायर फॉर्म्युला ट्रू. तर याच्यामध्ये ट्रू आहे का नाही ते आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे. जर ट्रू असेल तर तुमचा जो फॉर्म्युला आहे तो काय होईल, ट्रू होईल. एंटायर फॉर्म्युला काय होईल, ट्रू होईल. तर अशा प्रकारे आपण काय करतो, हे करतो. तर एक्झाम्पलमध्ये तुम्ही बघितलं की 3 लिटरल्स घेतो आपण, x1 x2 x3. मग त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह नंबर्स पण असू शकता. त्याला आपण काय करतो, ऑरने तिथे काय करतो, कनेक्ट करतो आणि दोघं क्लॉजला काय करतो, अँडने तिथे कनेक्ट करत असतो आपण. इज देअर एनी असाइनमेंट ऑफ अ ट्रू ऑर फॉल्स व्हॅल्यूज दॅट मेक्स द फॉर्म्युला ट्रू. इथे अशा असाइनमेंट आहे का काही ज्या ट्रू आणि फॉल्सचं जे कंबायनेशन आहे तुमचं, त्या व्हॅल्यूज काय करतील, तुम्हाला ट्रू करतील तुमच्या फॉर्म्युल्याला. इफ यस जर असेल तर फॉर्म्युला काय आहे तुमचा, सॅटिस्फिएबल आहे. म्हणजेच काय, 3 सॅट प्रॉब्लेम आहे तुमचा. तर असा याचा काय होतो, मिनिंग होतो तुमच्या 3 सॅट प्रॉब्लेमचा. तर याच्यामध्ये तुम्हाला अंडरस्टँड करायचं आहे एक्झाम्पल थ्रू. तर एक्झाम्पल थ्रू अंडरस्टँड करण्यासाठी तेच एक्झाम्पल मी इथे घेतलेलं आहे. x1 x2 आणि x3, x1 x2 आणि x3 याला कनेक्ट केलं आहे ऑरमध्ये, ब्रॅकेटमध्ये, आणि बाहेर दोघं क्लॉज काय केले, दोघं ब्रॅकेट काय केले, अँडने आपण कनेक्ट केले. आता व्हेरिएबल कोणकोणते आहेत, x1 x2 आणि x3. आता व्हॅल्यू आपण त्याला काय केलं, असाइन केलं आहे. सपोज आपण त्याला व्हॅल्यूज असाइन केलं आहे की तुमचा x1 जो आहे तो ट्रू आहे, x2 जो आहे तो फॉल्स आहे, x3 जो आहे तो ट्रू आहे. तर आपण काय करणार, चेक करणार इच क्लॉजला. आता क्लॉज नंबर 1 जो आहे तुमचा पहिला ब्रॅकेट, त्याच्यामध्ये x1 ऑर x2 ऑर निगेशन ऑफ x3 असं दिलेलं आहे. आता आपण काय करणार, व्हॅल्यूज याच्यामध्ये सबस्टिट्यूट करणार. आता x1 ची व्हॅल्यू होती ट्रू, त्यानंतर ऑर ऑपरेशन करतोय आपण x2 सोबत. x2 ची व्हॅल्यू टाकली फॉल्स, आणि x3 जो होता तुमचा तो ट्रू होता, पण त्याचं इथे निगेशन दिलेलं आहे. तर निगेशन आपण ट्रूचं काय घेणार, फॉल्स घेणार. तर फॉल्स आपण इथे टाकलेली आहे. तर आता याच्यामध्ये आपण ऑर ऑपरेशन केलं तर आपल्याला जो रिझल्ट आहे, रिझल्ट आपल्याला भेटणार ट्रू. तर ट्रू भेटल्यानंतर आपण काय करणार, तुमचा जो दुसरा क्लॉज होता तो चेक करणार. आता दुसऱ्या क्लॉजमध्ये आपल्याला निगेशन ऑफ x1 ऑर x2 ऑर x3 दिलेला आहे. तर याच्यामध्ये आपण काय करणार, व्हॅल्यू टाकणार. x1 काय आहे, तुमची व्हॅल्यू ट्रू आहे, पण इथे निगेशन दिलेलं आहे तर ते ट्रू फॉल्स होईल. फॉल्स झाल्यानंतर इथे आपल्याला दुसरं जे x2 आहे त्याची फॉल्स आहे, आणि x3 जो आहे त्याची व्हॅल्यू ट्रू आहे. तर फॉल्स आणि ट्रू याचं ऑर ऑपरेशन जर आपण केलं तर आपल्याला रिझल्ट ट्रू भेटणार आहे. तर तुमचा जो क्लॉज 1 होता त्याचा पण रिझल्ट ट्रू आलेला आहे, क्लॉज 2 जो होता त्याचा पण रिझल्ट ट्रू आलेला आहे. तर सिन्स बोथ क्लॉज आर ट्रू, तर दोघं क्लॉज काय झालेले आहेत, ट्रू झालेले आहेत. अँड दे आर कनेक्टेड बाय अँड, तर ते दोघं काय आहेत, अँडने कनेक्ट आहेत. आता ट्रू अँड ट्रूचं जर तुम्ही ऑपरेशन केलं, अँड ऑपरेशन, तर त्याच्यामधून आपल्याला रिझल्ट भेटणार ट्रू. आता ट्रू आहे, आपल्याला या पूर्ण क्लॉजमधून काय भेटलेलं आहे, ट्रू रिझल्ट भेटलेला आहे. तर तुमचा जो प्रॉब्लेम असेल, तुमचा जो फॉर्म्युला आहे तो काय आहे, सॅटिस्फिएबल आहे. तर यालाच आपण 3 सॅट प्रॉब्लेम असं बोलतो. तर हे झालं त्याचं एक्झाम्पल. जर तुम्हाला विचारलं तर हे एक्झाम्पल तुम्ही तिथे देऊ शकता, एकदम सिम्पल एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर 3 सॅट प्रॉब्लेम हा NP कंप्लीट आहे का नाही याचा प्रूफ तुम्हाला जर द्यायचा असेल तर याच्या काही स्टेप्स आहेत ज्याच्या थ्रू तुम्ही काय करू शकता, याचा प्रूफ देऊ शकता. तर याच्या प्रूफमध्ये काय करायचं आहे, तुम्हाला 2 ज्या स्टेप आहेत त्या तुम्हाला प्रूफ करायच्या आहेत. सगळ्यात पहिली म्हणजे NP, दुसरी म्हणजे NP हार्ड. तर या दोघं जर तुम्ही प्रूफ केल्या तर तिसरा काय असेल तुमचा NP कंप्लीट, तो प्रूफ होईल. तर सगळ्यात पहिली जी प्रॉब्लेम आहे ती आपल्याला NP प्रूफ करायची आहे. तर त्याच्यामध्ये काय करणार, सपोज समवन गिव्ज अस ट्रू ऑर फॉल्स असाइनमेंट फॉर ऑल व्हेरिएबल्स. तर ऑल व्हेरिएबल्समध्ये आपल्याला काय केलेलं आहे, ट्रू आणि फॉल्सच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत समजा आपल्याला. तर आपण काय करणार, टू व्हेरीफाय इट, व्हेरीफाय करण्यासाठी काय करणार, सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज इन टू एव्हरी क्लॉज. एव्हरी क्लॉजमध्ये आपण सबस्टिट्यूट करणार तुमच्या व्हॅल्यूज, जसं आपण मागच्या एक्झाम्पलमध्ये केलं. चेक वेदर एव्हरी क्लॉज बिकम्स ट्रू, तर प्रत्येक क्लॉज तुमचा ट्रू येतो का नाही ते आपण काय करणार, चेक करणार. आणि त्याच्यानंतर सिन्स इच क्लॉज कंटेन्स ओनली 3 लिटरल्स, तर त्याच्यामध्ये प्रत्येक क्लॉजमध्ये 3 लिटरल्स असतील. चेकिंग इज व्हेरी फास्ट, तर तुमची चेकिंग जी असेल ती व्हेरी फास्ट होईल. टोटल व्हेरिफिकेशन टेक्स पॉलिनॉमियल टाईम, तर टोटल व्हेरिफिकेशन तुमचा पॉलिनॉमियल टाईम देणार आहे. हेन्स जर पॉलिनॉमियल टाईममध्ये देत असेल तर तो काय आहे, तुमचा NP प्रॉब्लेम आहे. तर NPमध्ये झाला आता तुमचा 3 सॅट. हे तर पहिलं प्रूफ झालं. त्यानंतर दुसरं जे आहे NP हार्ड, आपल्याला काय करायचं आहे, प्रूफ करायचं आहे. तर आपण काय करणार, अकॉर्डिंग टू कुक-लेव्हिन थेरम. आता हा एक थेरम आहे, त्याच्यामध्ये काय करतो आपण, एव्हरी प्रॉब्लेम इन अ NP कॅन बी रिड्यूस टू सॅट इन पॉलिनॉमियल टाईम. तर तुमचा जो पण NP होता तो काय करणार आहे, आपण प्रॉब्लेम NPमध्ये होता ना, तो प्रॉब्लेम आपण रिड्यूस करून काय करणार आहे, पॉलिनॉमियल टाईममध्ये घेऊन येणार आहे. तर तुमचा जो सॅटचा प्रॉब्लेम होता तो कन्वर्ट झाला आहे 3 सॅट इन पॉलिनॉमियल टाईममध्ये.
तर 3 सॅट पॉलिनॉमियल टाईममध्ये तो कन्वर्ट झाल्यानंतर तुम्ही काय करणार, देअरफॉर एव्हरी NP प्रॉब्लेम कॅन बी रिड्यूस टू 3 सॅट. तर तुमचा जो पण एव्हरी NP प्रॉब्लेम असेल तो 3 सॅटमध्ये काय होईल, रिड्यूस होईल. हेन्स रिड्यूस झाला म्हणजेच काय, तुमचा NP हार्ड जो आहे तो काय होईल, प्रूफ होईल. तर दोन्ही कंडिशन आपण इथे काय केलेलं आहे, प्रूफ केलेलं आहे. तर कंक्लुजन काय येईल तुमचा, सगळ्यात पहिले काय केलं आपण, 3 सॅट इज अ NP हे प्रूफ केलं. दुसरं म्हणजेच NP हार्ड आहे ते प्रूफ केलं. म्हणजेच तुमचा 3 सॅटचा जो प्रॉब्लेम दिलेला असेल तो काय असेल, NP कंप्लीट प्रॉब्लेम तिथे असेल. तर हे झालं तुमचं प्रूफ 3 सॅटचं NP कंप्लीट आहे का नाही त्याच्याबद्दल. आता 17वा टॉपिक येतो या युनिटचा कोणता, NP हार्ड प्रॉब्लेम्स. तर NP हार्ड प्रॉब्लेम्समध्ये येतो हॅमिल्टोनियन सायकल. आता हॅमिल्टोनियन सायकल म्हणजेच काय, हॅमिल्टोनियन सायकल इज अ सायकल क्लोज पाथ. क्लोज पाथ या नावाने आपण त्याला ओळखतो इन अ ग्राफ. तर ग्राफच्या थ्रू हा जी सायकल असते ही क्लोज पाथमध्ये असते. दॅट विजिट्स एव्हरी वर्टेक्स एक्झॅक्टली वन्स. तर प्रत्येक वर्टेक्सला एक्झॅक्टली वन्स तरी ते एकदा तरी तेथे व्हिजिट करत असते. अँड रिटर्न्स टू द स्टार्टिंग वर्टेक्स. समजा हा A आहे तुमचा, हा B आहे, हा C आहे, हा D आहे. तर तुम्ही A पासून जाणार आणि प्रत्येक वर्टेक्स काय करणार, तिथे चूज करणार आणि व्हिजिट करणार. A पासून B पर्यंत गेले, B पासून C, C पासून D आणि D पासून परत A पर्यंत. A पर्यंत आले तुम्ही, आता ही सायकल झाली कंप्लीट, क्लोज पाथ झाला. तर यालाच आपण हॅमिल्टोनियन सायकल असं बोलतो. द हॅमिल्टोनियन सायकल प्रॉब्लेम्स आस्क, डज द गिवन ग्राफ कंटेन्स अ हॅमिल्टोनियन सायकल. तर तुमचा जो प्रॉब्लेम आहे हॅमिल्टोनियन सायकलचा, हा काय करतो, एक क्वेश्चन विचारतो की तुमची जी सायकल आहे ती पूर्ण पाथ कव्हर करत आहे का, क्लोज पाथ आहे का, त्याच्यामध्ये सगळे जे तुमचे वर्टेक्स आहे ते कव्हर करत आहे का, सायकल तिथे पूर्ण होत आहे का. इट इज अ वन ऑफ द मोस्ट फेमस प्रॉब्लेम इन कॉम्प्लेक्सिटी थेअरी. तर कॉम्प्लेक्सिटी थेअरीमधला हा सगळ्यात फेमस प्रॉब्लेम आहे. बिकॉज नो इफिशियंट पॉलिनॉमियल टाईम अल्गोरिदम इज नोन टू सॉल्व इट फॉर एव्हरी ग्राफ. तर प्रत्येक ग्राफसाठी असा कोणताही इथे पॉलिनॉमियल टाईम किंवा इफिशियंट दिलेला नसतो अल्गोरिदम जो काय करेल, याला सॉल्व करेल तुमच्या हॅमिल्टोनियन सायकलला, एव्हरी सायकलला. अ हॅमिल्टोनियन सायकल इज अ सायकल दॅट व्हिजिट्स एव्हरी वर्टेक्स एक्झॅक्टली वन्स. एकदा तरी प्रत्येक वर्टेक्सला काय करतं, व्हिजिट करतं. रिटर्न्स टू द स्टार्टिंग वर्टेक्स, रिटर्न येतं स्टार्टिंग वर्टेक्सपर्यंत आणि सायकल कंप्लीट करतं. नो वर्टेक्स इज रिपीटेड, याच्यामध्ये कोणताही वर्टेक्स रिपीट होणार नाही. एक्झॅक्ट द फर्स्ट वर्टेक्स, तुमचा जो फर्स्ट वर्टेक्स असेल तो फक्त रिपीट इथे होतो सायकल पूर्ण करण्यासाठी. विच इज ऑल्सो द लास्ट, आणि तो लास्ट असेल. तर अशा प्रकारे तुमची जी हॅमिल्टोनियन सायकल असते ती वर्क करते. आता याच्यामध्ये पण एक्झाम्पल आहे, ते एक्झाम्पल पण समजून घेऊयात. कन्सिडर तुमच्याकडे एक ग्राफ आहे ABCDचा. तर ABC आणि D एजेस काय काय आहेत, तर AB आहे, BC आहे, त्यानंतर CD आहे आणि DA आहे. तर हे काय करतं, ट्राय द पाथ. तर आता इथे पाथ ट्राय करायचा म्हटल्यावर A पासून B पर्यंत जाणार आपण. इथे A पासून B पर्यंत, B पासून C पर्यंत, C पासून D आणि D पासून परत A. तर पूर्ण A पासून चालू झालो होतो आणि A पर्यंत आलेलो आहे आपण. चेक केला आपण A पासून B पर्यंत, B पासून C, C पासून D आणि D पासून परत A. एव्हरी वर्टेक्स, तुमचे चारीच्या चारी जे वर्टेक्स आहेत ते एकदा तरी तिथे व्हिजिट झालेले आहेत. अँड वी रिटर्न टू A, परत आपण A पासून आलोय, A पासून चालू झालतो, A पासून आलोय. तर क्लोज पाथ इथे फॉलो झालेला आहे. हेन्स तुमचा जो हा प्रॉब्लेम आहे हा हॅमिल्टोनियन सायकल काय करतोय, कंप्लीट करत आहे. तर यालाच आपण हॅमिल्टोनियन सायकल असा प्रॉब्लेम बोलतो. तर आता याला काय करायचं आहे आपल्याला, याला पण प्रूफ करायचं आहे की तुमची जी हॅमिल्टोनियन सायकल आहे ती NP कंप्लीट आहे का. तर परत 2 स्टेपमध्ये आपण काय करणार, प्रूफ करणार. सगळ्यात पहिली म्हणजे NP आहे का नाही ते चेक करणार. दुसरं म्हणजे NP हार्ड आहे का नाही ते चेक करणार. आता NP चेक करण्यासाठी आपण काय करतो, गिवन प्रपोज सायकल जी असेल तुमची त्याच्यामध्ये चेक करणार आपण एव्हरी वर्टेक्स इज अ व्हिजिटेड एक्झॅक्टली वन्स. प्रत्येक वर्टेक्स तिथे व्हिजिट करत आहे का एक्झॅक्टली वन्स. चेक एव्हरी कॉन्झिक्युटिव्ह पेअर ऑफ वर्टायसेस हॅज अन एज. प्रत्येक वर्टेक्सला एज आहे का नाही ते चेक करणार. चेक द लास्ट वर्टेक्स कनेक्ट टू द बॅक. तुमच्या ज्या सगळ्या कंडिशन होत्या हॅमिल्टोनियनच्या त्या सगळ्या आपण इथे चेक करणार. तो परत पहिल्या एलिमेंटला काय करतो, सायकल तिथे तयार करतो का नाही ते पण आपण चेक करणार. दिस व्हेरिफिकेशन टेक्स अ पॉलिनॉमियल टाईम. तर हे जे व्हेरिफिकेशन आहे हे लवकर होईल कारण सिम्पल स्टेप्स आहेत म्हणून ते काय होईल, पॉलिनॉमियल टाईममध्ये होणार हे व्हेरिफिकेशन. म्हणून तुमचं जे हॅमिल्टोनियन सायकल आहे ते NP असेल, बिलॉंग्स टू NP. आता NPचं झालं प्रूफ. आता दुसरं म्हणजे NP हार्ड आहे का नाही ते आपल्याला चेक करायचं आहे. अ नॉन NP कंप्लीट प्रॉब्लेम कॅन बी रिड्यूस टू हॅमिल्टोनियन सायकल प्रॉब्लेम इन पॉलिनॉमियल टाईम. तर पॉलिनॉमियल टाईममध्ये आपण काय करतो,
तुमचा जो NP कंप्लीट प्रॉब्लेम असेल त्याला रिड्यूस करतो हॅमिल्टोनियन सायकलमध्ये. तर हे होऊ शकतं पॉलिनॉमियल टाईममध्ये. हेन्स तुमची जे हॅमिल्टोनियन सायकल आहे ती NP हार्ड पण इथे प्रूफ झालेली आहे. तर NP पण प्रूफ झालं आणि NP हार्ड पण प्रूफ झालं, तर तुमची जी हॅमिल्टोनियन सायकल आहे ती NP कंप्लीट प्रॉब्लेम आहे असं आपण बोलू शकतो. म्हणजेच आहे, NP कंप्लीट इथे प्रूफ होतं. त्यालाच आपण डिसिजन व्हर्जन पण बोलतो. तर अशा प्रकारे याचं प्रूफ आपण बघितलं. आता मागचे पण प्रॉब्लेम्स बघितले, त्याचे पण प्रूफ होते. तर प्रूफवरती क्वेश्चन्स विचारले जातात तुम्हाला इनसेममध्ये. तर हे सिम्पल प्रूफ मी तुम्हाला दिलेले आहेत. याच्या नोट्स जर तुम्हाला पाहिजेत असेल, या कंप्लीट नोट्स तुम्हाला जर पाहिजेत असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली असेल. गुगल फॉर्म भरायचा, फक्त 20 रुपयामध्ये तुम्हाला सगळ्या नोट्स इथे दोन्ही युनिटच्या नोट्स कंप्लीट तिथे भेटून जातील तुम्हाला. प्लस IMP टॉपिक पण मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल. तर सिम्पली तुम्हाला जायचं आहे, गुगल फॉर्म फिल करायचा आहे आणि या नोट्समधून अभ्यास करायचा आहे आणि जास्तीत जास्त मार्क्स तुम्हाला घेऊन यायचे आहेत. तर सिम्पली आपण पूर्ण युनिट 1 बाय 1 सगळं कवर केलेलं आहे. तर तुमचे जितके पण मित्र असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण 2च दिवस बाकी आहेत आणि 25ला आपला पेपर आहे. तर सगळे जे तुमचे मित्र आहेत त्यांना मदत झाली पाहिजे, त्यांच्यासोबत शेअर करा, आपलं चॅनल शेअर करा, चॅनलला ग्रो झालं पाहिजे आणि तेवढीच मी तुम्हाला मदत पण करेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, नक्कीच लाईक करा. त्यानंतर काही डाऊट्स वगैरे असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा व्हिडिओला. नवे असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तर हे झालं तुमचं डाचे दोन्ही युनिट मी कवर केलेले आहेत. तर धन्यवाद मित्रांनो.